हे सुरू करायच्या अगोदर है ना, काही जणांचं असं काही क्युरी झाल्या की सर ह्या 5 दिवसाचं तर ठीक आहे, त्याच्यानंतरही 10 दिवसाचं तर ठीक आहे, पण त्याच्यानंतर काय, म्हणजे जसं आहे तसंच होते. तर मग यासाठी आपण हे 3 शब्द वापर: प्रभाव, दबाव आणि स्वभाव. मग आपण डे टू डे लाईफमध्ये आपण कुठे असतो? डे टू डे लाईफमध्ये आपण कुठे असतो? प्रभाव म्हणजे दुसऱ्यांच्या विचारांचं किंवा दुसऱ्यांच्या भाव स्वरूपाचं आपल्यावर जे काही होणं आहे तो आहे प्रभाव. आणि माझी जी मानसिकता आहे, माझे जे विचार आहेत, माझे जे इमॅजिनेशन जे काही म्हणता येईल ना, ते एक आहे आणि ते मी व्यक्त करू शकत नाही काही दुसऱ्या कारणामुळे, तर तो आहे दबाव. आणि जे जसं आहे तसं मी व्यक्त करू शकतो, तो आहे स्वभाव. मग काय वाटते, आपण प्रभावामध्ये पाहिजे, दबावामध्ये पाहिजे की स्वभावामध्ये पाहिजे? आणि बेसिक एस्पिरेशन काय आहे? हर मानव का बेसिक एस्पिरेशन क्या है? कंटिन्यूस हैप्पीनेस और प्रॉस्पेरिटी, तो निरंतर सुख और समृद्धि. तो निरंतर सुख है ना, जो एस्पिरेशन है वही मेरा स्वभाव है, यही मेरा भाव है ना, यही मेरा भाव है, यही मेरा स्वभाव है. फिर उसी भाव के साथ मैं हूं, है ना, उसी भाव के साथ मैं हूं, तो झाला स्वभाव. अदरवाइज आता काय होतोय? अदरवाइज ऑलवेज डिपेंडिंग अपॉन द अदर्स, है ना, आपण आपले भाव चेंज करत राहतो. इफ वी आर चेंजिंग अवर फिलिंग, दॅट इज व्हॉट द प्रभाव. म्हणजे दुसऱ्यांच्या भावाप्रमाणे आपले भाव आपण, म्हणून इथे आपण पहिल्या दिवसापासून म्हणतोय की हॅलो, म्हणून आपण पहिल्या दिवसापासून म्हणतोय की व्हॉट आर द थिंग्स. इथे आम्ही जे सांगतोय इट इज द प्रपोजल. तुम्ही हे प्रपोजल म्हणून घ्या. तर प्रपोजल म्हणजे यू जस्ट ट्राय टू गो फॉर द व्हेरिफिकेशन. तुम्ही मी म्हणतो म्हणून तुम्ही स्वीकारू नका. तुम्ही जर स्वीकारत असाल तर तो आहे प्रभाव, तुम्ही जर नाकारत असाल तो आहे तो दबाव. कारण तुमच्याकडे काही आहे आणि ह्या काही सूचना येतात आहे, त्याचं कन्फ्लिक्ट येते आहे आणि तो आहे दबाव. या सूचनांचा तुमच्यावर काही म्हणजे रिफ्लेक्शन होतात आहे आणि ते तुम्ही व्यक्त होत नाही आहे, दॅट इज द दबाव. तर प्रभावामध्ये न होता आणि दबावामध्ये न राहता तुमच्या स्वभावामध्ये राहणं हेच अल्टिमेट पर्पज आहे या वर्कशॉपचं. अल्टिमेटली पर्पजच आहे आपल्या पूर्ण एज्युकेशनचं. आणि स्वभाव काय आहे आपला? हर मानव का स्वभाव है सुख, कारण बेसिक एस्पिरेशन आहे सुख. तर हर मानव सुख धर्मीय है, हर मानव सुख धर्मीय है. सुख म्हणजे काय? सह स्वीकृति के भाव में जीना, जो है वही उसी में समझना और वही जीना. काय आहे? हार्मनी इज देयर. तो वो हार्मनी को समझना, वैसे जीना, वही है सुख. आणि तोच आहे माणसाचा धर्म, तोच आहे. मग त्या अर्थाने सर्व मानवाचा धर्म काय? एकच आहे. मग काय धर्म आहे? सुखधर्मीय. हर मानव सुखधर्मी आहे. ती आहे इक्वॅलिटी. कारण प्रत्येकाचे एस्पिरेशन एकच आहे. ओके. तर हा एक मध्येच आता डिस्कशनमध्ये आला होता म्हणून. तर मग प्रत्येक मानव सुखधर्मीय, तर प्रत्येकाचा स्वभावामध्ये राहणं, ना की प्रभाव. एक मिनिट.
हॅलो, ठीक आहे. नाउ विल गो विथ द नेक्स्ट पार्ट. आपण काय म्हणाला की ह्युमन बिईंग इज अ कॉम्बिनेशन ऑफ द टू पार्ट, सेल्फ अँड द बॉडी. नाउ वी आर ट्राइंग टू सी द टू डिफरंट थिंग्स. वन इज द सेल्फ अँड सेकंड इज द बॉडी. टूट गया ना इसका. एक मिनिट. नाही चालू आहे ना. नाही, अरे चालू आहे. याच्यामुळे तो साऊंड येते जाता. नाही ना. So the needs for the body is what? Temporary. The needs for the self, that are the continuous. Now we'll try to see what exactly the body. No? So there are the two different entities. One is the conscious, second is the material. No? The needs of the self are getting fulfilled by the activity of the self, as well as the needs of the body that are there for the material, but these are getting, see here, the needs for the bodyच्या needs काय काय आहे? अन्न, ना, फूड्स, त्यांचं शेल्टर्स. बट these are, याच्यासाठी the decisions has been taken by the self. म्हणजे अन्न लागते शरीराला, पण कोणतं अन्न खाणार, that decision is taken by the self. The decisions for this physical facility has been taken by the self, and that's why the fulfillment of that needs of the bodies, these are made by the self. Are you getting this part? The needs are separate. The needs for the self is a separate, body is separate. बॉडीला गरज आहे अन्न, वस्त्र, निवारा. पण कोणतं अन्न, अन्नाची गरज आहे, ठीक आहे, पण कोणतं अन्न खायचं आहे त्याचं डिसिजन कोण घेणार आहे? तर सेल्फ. And in that way the body is dependent on the self. The self is taking the decisions, and in that way the body is the instrument for the self. And why that body is required? Only the body is required की मला काय समजलंय, for that one the expression. For example, मी असा धम्म सारखं उभा आहे आणि मी म्हणेल अरे माझा तुमच्यावर तर विश्वास आहे, माझा विश्वास माझ्यात आहे, सन्मान आहे आणि मी एकदम शांत आहे. तुम्ही काय करणार? तर सन्मान आहे तर व्यक्त तर करा, किंवा म्हणणार की नाही की मी. सो फॉर दिस एक्सप्रेशन, द एक्सप्रेशन ऑफ द फिलिंग, द बॉडी इज नीडेड. अँड इन दॅट सेन्स द बॉडी इज द इन्स्ट्रुमेंट फॉर द सेल्फ. आणि मग जर बॉडी इज देअर, फॉर दॅट बॉडी द रिस्पॉन्सिबिलिटी हॅज बीन टेकन बाय द सेल्फ ऑल्सो. तर बॉडीची रिस्पॉन्सिबिलिटी पण सेल्फनी केलेली आहे. The needs of the self are getting fulfilled by the self itself, but also what are the needs for the body is required. For that one the decision has been taken by the self, and that is what the decisions for the fulfillment of the needs of the bodies are made by the self. जसं शरीराला भूक लागते, समजा शरीराला भूक लागली ना, तर शरीर, द बॉडीच्या तुम्हाला मिळालेलं आहे, ते इन्फॉर्मेशन मिळाली, पण मग भूक लागल्यानंतर कोणतं अन्न खायला पाहिजे, हू डिसाइड? तर दॅट सेल्फ इज डिसाइडिंग की ठीक आहे पप्पा भूक लागली ना, मग हे. देन जर डिसिजन्स हॅज बीन टेकन बाय द सेल्फ, देन विच फूड दॅट शुड बी टेकन. मग हे मला कळायला पाहिजे की कोणतं अन्न माझ्या शरीरासाठी चांगलं आहे, आणि त्यासाठी मला मग शरीर कळायला पाहिजे. मला शरीरचे 7 ऑर्गन्स आहेत, प्रत्येक ऑर्गन दुसऱ्याशी कसं कनेक्टेड आहे ना, ते आतलं आतडं कसं आहे, मोठं आतडं कसं आहे, माझे दात कसे आहे, आणि मग ते माझं अन्न कसं पचते, डिपेंडिंग अपॉन दॅट वन मग अन्न माझं कोणतं असावं. मग दॅट डिसिजन दॅट विल बी टेकन बाय द सेल्फ. पण आपण त्या पार्टला जात नाही आहे. आपण फक्त इथे जातोय की अन्न लागणार, कोणतं अन्न त्याबद्दल आपण चर्चा नाही करत. अन्न लागणार इथपर्यंत, बट डिसिजन हॅज बीन टेकन बाय द सेल्फ. So in that way, the self is the central of the human existence. The human existence जो center point है, center point, that is what the self. Because the continuous part is the self, the continuity is towards the self,
The main purpose is to go with this right understanding and the right feeling, and for that expression I need the body. For the expression I need the body. कारण मला समजलं हे प्रमाणित व्हायला पाहिजे, हे माझ्या जगण्यातनं होईल आणि जगण्यासाठी मला शरीर, आणि जर शरीर आहे तर शरीरची रिस्पॉन्सिबिलिटी विल बी टेकन बाय द सेल्फ, आणि इन दॅट से द सेल्फ इज द सेंटर with the human existence, and the body is the instrument. And if the body is the instrument, then how the transaction is going in between these two? म्हणजे माझ्याकडे बॉडी पण आहे आणि माझ्याकडे शरीर सेल पण आहे, आणि हे दोघं पण टुगेदर इज ह्युमन बिंग. मग या दोघांमध्ये ट्रान्झॅक्शन कसं होते? विल गो विथ दिस पार्ट. इन व्हॉट वे द ट्रान्झॅक्शन इज देअर? So there is a transaction between these two in terms of the information. The sensation has been given by this body towards the consciousness, and then from the consciousness the instruction has been given to the body. Okay. आणि याच्यासाठी ओके आपण एक समजा एक जस्ट ॲक्टिव्हिटी करूया है ना. तुमचा उजवा हात वर करा. आय हॅव गिवन यू द इन्स्ट्रक्शन. मी काय दिलं तुम्हाला? हात वर कोणी केला? इन्स्ट्रक्शन कोणाला मिळाल्या? हात खाली करा प्लीज. हॅव यू गॉट इट? So instruction has been given by the another human being from me, but it has been reached to your ear. That instruction has been reached to your ear. Through that ear the sensation has been gone. Sensation ना, मग ते शब्दच होते, तर शब्दांनी काहीतरी लहरी तुमच्या इयरपर्यंत गेल्या थ्रू द ब्रेन. त्या लहरी होत्या त्या ब्रेननी. बट देन थ्रू दॅट ब्रेन द सेल्फ ऑफ युअर सेल्फ ना, तुमच्या सेल्फनी त्या लहरी रेकग्नाइज केलं आहे की व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट सेन्सेशन, आणि थ्रू दॅट मिनिंग देन यू हॅव गिवन द इन्स्ट्रक्शन टू युअर हँड टू रेज. मी जेव्हा उजवा म्हणाला तुम्ही डावा केला का वर? का नाही केला डावा? The whatever the sensation has been given to you through the ear up to the brain. After that one it goes to the self, and the self recognize what type of the sensation is there, and based on that one the instruction has been given by yourself to the body through the brain. Then it goes to the again right hand. तुमचे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय ना, ज्ञानेंद्रिय थ्रू कर्मेंद्रियांना दिले, आणि कर्मेंद्रिय थ्रू दॅट वन इट डिसाइड टू रेज दॅट राईट हँड. एवढ्या जास्त ऍक्टिव्हिटी तुम्ही केल्या. आर यू एबल टू सी दिस? आर यू एबल टू रेकग्नाइज दिस वन? There is a transaction between these two, the body as well as the cell. The transaction is between these two. We are getting everything from every sense through the body to the cell, and then self recognize, and then self provide the instruction. Suppose मी म्हटलं की दोन्ही हात वर करा. सपोज म्हणजे कराच. काय केलं तुम्ही? हात खाली करा. When I say that the both hands raise that both hand, सेन्सेशन तुमच्याकडे गेलं ना. सेन्सेशन गेल्यानंतर पहिल्या वेळेस तुम्ही तर एकच हात वर केला होता, दुसऱ्या वेळेस दोन्ही का केले? तर सेन्सेशन थ्रू दॅट वन ना, त्या इयरमधनं त्या ब्रेनपर्यंत वेगवेगळ्या सेन्सेशन गेले. अँड नाऊ यू हॅव डिफरेन्शिएट की पहिली जी इन्स्ट्रक्शन होती, आता दुसरे जे सेन्सेशन मिळाले ते डिफरेन्शिएट, अँड बेस्ड ऑन दॅट वन नाऊ यू हॅव गिवन द इन्स्ट्रक्शन टू युअर बॉडी. तुमच्या बॉडीला तुम्ही इन्स्ट्रक्शन दिले की ओके आता दोन्ही हात वर करा, आणि दोन्ही हात वर करून दाखवा. मग आता ठीक आहे, आपण एक ॲक्टिव्हिटी करता येईल. तुम्ही बसून बसून थकले ना, एक छान ॲक्टिव्हिटी आहे. ज्यांना म्हणजे हे शोल्डर्स मानेचा त्रास आहे ना, असे हात वर करा ना, करा हात वर, आणि असे हात करा एकदम, आणि त्याला जाणीवपूर्वक तुम्ही करून पहा पूर्ण.
हात दुखतात का? नाही ना, म्हणजे छान शोल्डर्स आहे तुमचे. असं खाली करा. तर हे जर ऍक्टिव्हिटी केली तर हे पूर्ण तुमचे शोल्डर्स आणि मान एकदम तुमचे रिलॅक्स होतात. पण ठीक आहे, ते आपण पण का केली ही ऍक्टिव्हिटी तुम्ही? है ना? So the instruction has been given, but it is in terms of the sensation. That sensation has been read it out by you, and based on that sensation, based on you have interpreted it, and then when you have interpreted it based on that one, then the instruction has been given by you towards the your body, and based on that instruction, now you have raised the both hand, and then just rotated your hands. की नाही? तुम्ही म्हणाल सर हे थोडीच आहे असं, डायरेक्ट शब्दच कळतात. पण समजा हेच मी तामिळमध्ये सांगितलं असतं तर, हेच जर मी तमिळमध्ये तर काहीच केलं नसतं, तुम्ही नुसते बसले असते. तर ओळखणारा कोण आहे ना? सेल्फ, स्वतः आहे. आणि डिपेंडिंग, आर यू गेटिंग द, there are the two different entities, and these two different entities are there with as a human being, and there is a interaction, there is a transaction between these two in terms of the sensation and then the instruction. The self is getting the sensation from body, and then based on that one the self is providing the instruction. आणि त्यासाठीच मग ह्या बॉडीची गरज आहे ना. आपल्या गजानन भाऊंना हा नेहमी प्रश्न आहे, तर बॉडीची गरज काय है ना. ह्या जर मग इन्स्ट्रक्शनच जर म्हणजे हे जर मिळत नसतील ना, वी आर गेटिंग द इन्स्ट्रक्शन टू द सेन्सेशन. जर मला जर एज्युकेशन संस्कारपर्यंत जायचं आहे, एज्युकेशन संस्कारचे कंटेंट मिळण्यासाठी मला तर ते ऐकावंच लागणार, आणि ऐकण्यासाठी मग ते सेन्सेशन थ्रू दॅट वन. एक लेवल आहे, त्या लेवलला गेल्यानंतरची गरज नाही, पण त्यापर्यंत जाण्यासाठी तर शरीराची गरज आहेच. Are we getting these parts? हाँ, हा एक चांगला शब्द आहे, स्पॉन्टेनियस. हाँ, थोडंसं एक्स्ट्रीम होईल, पण एकदा असंही म्हटलं आहे की कोणी स्वतःचा श्वास रोखून स्वतःला मारू शकत नाही, कारण बॉडीला स्पॉन्टेनियसली माहिती आहे की ते नाही करायचं. तर या स्पॉन्टेनियस ऍक्शन्स जेव्हा आपण शिकतोय तर त्यावेळी बॉडी आणि सेल्फ हे वेगळे एंटिटी नाही आहे असं कधीतरी वाटतं. याला आपल्याला थोडंसं ओपन होऊन पाहावं लागेल की स्पॉन्टेनियस म्हणजे काय ना. समजा हा तुमचा जो म्हणजे एक सेकंड म्हटलं होतं की कोणी कोणाला मारू शकत नाही, असं की श्वास रोखू शकत नाही, पण आत्महत्या तर होतातच आहे. म्हणजे काय, एक मिनिट, आत्महत्या म्हणजे काय आहे की तेही श्वास रोखण्याचाच प्रकार आहे. आणि का करतोय की हर मानव का हर पल हर क्षण सुख के लिए समर्पित है. हर मानव का हर पल हर क्षण सुख के लिए समर्पित आहे. तर ते जे आत्महत्या करणं आहे ते पण सुखासाठी आहे, की आत्ता तरी मला सुख मिळेल म्हणून तो शरीराला शांत करायचा प्रयत्न करतोय. म्हणून तो जो पार्ट आहे ना की त्या क्षणाला जर केला ना तर तो माणूस ते पण करतोय. आता तो दुसरा तुम्ही म्हटलाय की वारा जर आला तर आपण डोळे बंद करतोय, तर हा अध्यास आहे, शरीराचा अध्यास. शरीराचा म्हणजे अध्यास कसा असतो की एखाद्या परिवारामध्ये आपण जन्म घेतला तर त्या परिवाराचे आपण पाहतो की आई कशी, त्याला म्हणतोय अनुकरण आणि अनुसरण हा चौथ्या दिवशी येणार. पहिल्या एक दोन म्हणून तुम्ही पहा की जशी आई असते आणि मेनली आजी आजोबा, म्हणजे मेनली हे जसं वागणं आहे ना, म्हणजे आपण म्हणतो ना एकदम लहान बाळाला म्हणतो अरे आजी कशी चालते, तर एकदम ते असं चालून दाखवतो. आजोबा कसे आहे एकदम तो करून दाखवतो. तो अध्यास आहे, तो शरीराचा अध्यास, आणि तो होतो तो शरीराचा अध्यास. तो शरीराचा अध्यास असा आहे की ह्या ज्या फिजिकल थिंग्स आहेत त्याला आपण करू शकतो, बट स्पॉन्टेनियस मीन्स इट इज विथ रिस्पेक्ट टू द सेल्फ ऑल्सो.
पण असं वाटते की सेल्फ इन्व्हॉल्ड नाही आहे, पण असतो. पण ती एक ॲटोमॅटिक प्रोसेस असं वाटते आपल्याला आहे, पण त्याला आधार आहे सेल्फचा, पण ती होते. पण तो अध्यास आहे शरीराचा. So the transaction, are you able to see this? की there are the two different entity आणि transaction the is in terms of. मग आता तुम्ही जे आहात ना, तुम्ही जे आहात इथे, तर तुमच्या दोन एंटिटी आहेत आणि त्या वेगवेगळ्या आहेत. तुम्ही जे आहात तुमच्या दोन एंटिटी सोबत आहेत, तुमच्या दोन एंटिटी ह्या वेगवेगळ्या सोबत को एक्झिस्ट आहेत आणि दोघांमध्ये देर इज अ ट्रान्झॅक्शन इज देअर. कारण मी बोलतोय तुम्ही ऐकताय, तर आणि मी बोलतोय तुम्ही ऐकताय. समजा मी बोलत असताना तुम्ही ऐकत पण नसाल, पण तुम्ही काहीतरी वेगळं करताय. सो देअर इज अ ट्रान्झॅक्शन इज गोइंग ऑन. ट्रान्झॅक्शन इज गोइंग ऑन. दॅट ट्रान्झॅक्शन इज इन टर्म्स ऑफ दिस सेन्सेशन अँड द इन्स्ट्रक्शन. तर हे पागल माणसाच्या बाबतीत कसं डिफरन्शिएट करतात? छान. पागल म्हणजे कोण? म्हणजे हाऊ वी आर डिफायनिंग द पर्सन ॲज अ पागल. म्हणजे मग कळेल की आपण पागल आहोत की नाही. पागल म्हणजे काय? द पर्सन हु इज इन दिस आवेश, बेहोश आणि चंचल इज द पागल माणूस. आपण किती वेळा पागल आहोत? म्हणजे पागलला परिभाषित करावं लागेल. जर व्हॉट एव्हर द पर्सन हु इज टचेस अलॉंग विथ दिस रियालिटी अँड बेस ऑन दॅट वन इज डुईंग, म्हणजे पागल आपण कोणाला म्हणतो? समजा तुमची काय परिभाषा आहे मग पागला? म्हणजे पागल त्याला काही समजत नसेल असं तुम्हाला वाटते? ज्याला कुठं काय करायचं आहे त्याचं नॉलेज नसेल तो पागल. मग लहान मुलाला पागल म्हणायचं का? थोडंसं आपल्याला परिभाषित करावं लागेल पागल म्हणजे काय. असं म्हणजे काय आहे, एखाद्या घटनेचा एवढा त्याच्यावर दबाव असतो किंवा प्रभाव असतो, त्या घटनेच्या तो बाहेरच येत नाही आणि त्याला तो त्या स्थितीत असतो. त्यामुळे त्याला करंट सिच्युएशनमध्ये तो नसतो. तो त्या एखाद्या सिच्युएशनमध्ये अडकलेला असतो आणि त्याला तीच सिच्युएशन असते आणि त्या सिच्युएशनमधनं तो बाहेर यायला तयार नसतो आणि त्या सिच्युएशनमध्येच तो राहतो आणि आपल्याला असं वाटते की त्याला ते कळत नाही. आणि त्याचा प्रॉब्लेम तो आहे बिचाऱ्याचा. त्या बिचाऱ्याचा काय प्रॉब्लेम आहे की तो तिथे अडकलेला आहे. आता त्या एखाद्या घटनेला तो अडकलेलाच आहे, तिथनं तो बाहेर येत नाही. आपण पण अडकलोय, पण आपण बाहेर येतो लगेच. पण आपण जेवढा वेळ अडकलेला आहे तेवढा वेळ पागल, त्यातनं बाहेर आलं की चांगलं. पण त्याचा बिचाऱ्याचा काय प्रॉब्लेम आहे की तो तिथेच अडकलेला आहे. आणि आता आपण आता जर ही मला कळालं की तो तिथे अडकलेला आहे, तर आता माझ्याकडे दयाभाव यायला पाहिजे. अरे हा इथे अडकलेला आहे, आता तो त्यातनं बाहेर यायला पाहिजे. तर मला त्या कंडिशनमधनं त्याला बाहेर येण्यासाठी पूर्ण वातावरण द्यावं लागेल. मला एकदम समजून घ्यावं लागेल की एक्झॅक्टली काय झालं होतं. त्या तेवढं धैर्य माझ्याकडे पाहिजे. आज पण मी कालपासनं म्हणतोय की वर्तमान मी राहू. मी म्हणतो वर्तमानमध्ये राहा. आपण कुठे असतो? आपण किती वेळ तिथे असतो? समजा मी म्हटलं की इथेच तुम्ही राहा, पण किती वेळ बाहेर फिरून येतो? बरं, काही जण लगेच येतात, किती जण किती वेळाने येतात? बरं, ते जेवढा वेळ तो बाहेर असतो त्यावेळेस, जेवढा वेळ तो बाहेर असतो त्यावेळेस इथे तर सगळं चालू असते. मग त्यावेळेस आपल्यासाठी तो माणूस कोण? त्यावेळेस जर तो पागल आहे तर सेल्फ आणि बॉडी त्याची एकच होईल तर त्यावेळेस ते चेक करावं लागेल. सेल्फ आणि बॉडी वेगवेगळ्या आहेतच, वेगळ्या आहेत, पण त्याला असं वाटते की मी बॉडी आहे. त्याला असं वाटते की मी बॉडी आहे, म्हणून बॉडीच्या मार्फत सेल्फला म्हणजे सेल्फच्या ऍक्टिव्हिटीज करायचा प्रयत्न करतोय. आणि मेजरली तोच तर प्रॉब्लेम आहे सध्या. म्हणजे 99.99 प्रॉब्लेम इथेच सॉल्व्ह होतील की जिथे मला कळेल की सेल्फ अँड बॉडी इज सेपरेट, द नीड्स आर सेपरेट. तुमचे 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह जातो. द मोमेंट आय रिअलाइज दिस पार्ट, आय यूज दिस वर्ड रिअलायझेशन. द मोमेंट आय रिअलाइज दिस पार्ट, these two things are separate, the needs are
सेपरेट, आप पा गए. दॅट इज व्हॉट द अल्टिमेट एम. कारण नंतर माझं तसं जगणं होईल. आणि त्यासाठी एज्युकेशन. आणि सध्याचे ही जर इन्फॉर्मेशन माझ्याकडे असेल तर आपण मुलांसोबत खूप छान आता संवाद साधू शकतो. कारण आता मला माहित आहे द नीड्स ऑफ बॉडी आर डिफरंट, द नीड्स ऑफ द सेल्फ आर नीड. आणि आता मी मुलांसोबत बोलतोय, त्याच्या प्रॉब्लेमबद्दल बोलतोय. मग मी एकदम त्याच्याशी बोलू शकतो. समजा मुलगा अभ्यास करत नसेल, मग मी विचारेल, अरे का करत नाही, का कठीण वाटते, असं काय झालं, मग तुला चांगला वाटेल. मग याच्यासाठी तुझ्याकडे काही मार्ग आहे का. म्हणजे खूप काही मुलं वडिलांना वाटते म्हणून इथे येतात की नाही, ऑलमोस्ट 60-70. मग आपण म्हणू यार ठीक आहे ना, आई बाबांना वाटते म्हणून 4 वर्ष त्यांना दे, 4 वर्षानंतर तुला जे वाटते ते तू कर ना. पण 4 वर्ष आई बाबा म्हणतात दे. त्यांनी म्हणजे तुझ्यासाठी एवढं 18 वर्ष तुझ्यासाठी इथे एवढं त्यांनी कष्ट केले असं म्हणूया है ना, एवढं त्यांनी तुझ्यासाठी घालवले, तू त्यांना 4 वर्ष दे. तू ते म्हणतात म्हणून तू इंजिनियर हो, पण तुला वाटते ते तू नंतर कर की. समजा एखाद्याला वाटते की मी MPSC द्यावं म्हणून मला ते BCom BSc व्हावं, अरे दे. मग इथे बसून मी तुला MPSC साठी एक वातावरण निर्माण करून देतो, तू इथे अभ्यास कर. आई बाबांना वाटते म्हणून तू इंजिनियर हो, पण तुला वाटते तू कर की 4 वर्षांनी. मग तू तेव्हा आई बाबांना म्हण की तुम्हाला पाहिजे होतं ना मी इंजिनियर व्हायचं, मी झालो, आता मला पाहिजे ते मी करणार. तर मग जेव्हा मला ह्या 2 गोष्टी कळतील ना, तेव्हा मी मुलांकडे पण त्या दिशेने पाहू शकतो. आणि इझिली आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो. आणि मुलांना फक्त मी तुझ्यासोबत आहे हे जाणीव व्हायला पाहिजे. प्रॉब्लेम ते स्वतःचे सॉल्व्ह करतात. मुलं एवढी छान असतात. फक्त त्याला जाणीव करायला पाहिजे की हा एक म्हणजे आम्ही तर अशा खूप केसेस मधनं आलो आहेत आणि आम्हाला आढळलंय की मुलं खूप बाहेर पटापट येतात. आणि म्हणून मी कालपासून ना सरांच्या मागे यांच्या मागे लागलं की सर तो UHV सेल ते म्हणतात आहे, पण त्याच्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे मुलं त्या सेलमध्ये यायला पाहिजे, मुलं त्या सेलमध्ये बोलायला पाहिजे, त्यांना कळायला पाहिजे. मुलं जेवढे फ्री होतील तेवढे प्रॉब्लेम्स तुमचे नलिफाय होतील. आणि मुलांचे प्रॉब्लेम काही नाही आहे, मुलांचे प्रॉब्लेम काहीच नाही आहे, खूप कमी प्रॉब्लेम्स आहेत त्यांचे की नाही. द मोमेंट वी रिअलाइज दिस 2 डिफरंट पार्ट्स ना, खूप इझिली आपण जाऊ शकतो. सो आर वी एबल टू सी दिस 2 डिफरंट पार्ट्स. सर, आय थिंक सरांनी जो प्रश्न विचारला पागलपणाचा, माझ्या माहितीनुसार नॅचरल ऍक्सेप्टन्स आणि राईट अंडरस्टँडिंग याच्या विरुद्ध जो काम करतो त्याच्या मनामध्ये म्हणजे नेहमी या सर्व गोष्टीच्या व्यतिरिक्त तो काम करत असतो. आणि यामुळे काय होतं की तो सर्व चुकीच्या गोष्टी करत जातो आणि त्यामुळे असंतुलन तयार होतं. असंतुलन तयार झाल्यामुळे त्याला प्रत्येक गोष्ट ही चुकीची तो करत जातो आणि त्यामुळे तो पागलपणासारखा वागायला सुरुवात होऊन जाते. अशी एक कंडिशन होऊ शकते, योग्य समज नसणे, म्हणजे योग्य समज न घेता ऍक्टिव्हिटी करत राहणे. हा म्हणजे तुम्ही जे सांगितली ना अशी एक कंडिशन असू शकते. दुसरी कंडिशन अशी पण असू शकते की हे सर्व मला खूप समजलेलं आहे पण हे समोरचे लोक करत नाही है ना. मग समोरचे लोक करत नाही तर यांना का सांगावं, मग ठीक आहे मी माझ्या स्टेटमध्ये राहील, मला त्या लोकांसाठी हा माणूस पागलच आहे. म्हणजे अशी पण कंडिशन असो. मग आपण वी आर नॉट रिस्ट्रिक्टेड विथ ओनली वन टाईप ऑफ द कंडिशन. दुसऱ्याही साईडनी करू ठीक आहे ना. त्याला असं वाटत असेल की यार मैं तो सही हूँ, ये लोक सब ऐसे आहे, म्हणजे त्याच्या दृष्टीने आपण सगळे पागल, आपल्या दृष्टीने तो पागल, असं असू शकते. हा तो संतुलित असेल आणि आपल्याला असंतुलित समजू शकतो असं पण असू शकते. आपण दोन्ही दिशा ठेवू ओपन, आपण दोन्ही दिशा ओपन ठेवू म्हणजे दोन्ही दिशेने ओपन. नाही आपण कशाला एकच दिशा ठेवायची, आपण दोन्ही दिशा ओपन ठेवूया. आणि कशाला आपण दुसऱ्यांचं हे करू, आपण पाहूया की आपण त्या स्टेटमध्ये किती वेळ असतो ना, आणि आपल्याला त्या स्टेटमधनं बाहेर येण्यासाठी आपण काय करायचं. तर
Are we able to see this? There is a transaction between these two in terms of the sensation and the information. And if we are able to see this one, then we can see that ki I am there, I want to live, and then my body is there. My body is instrument for me. I want to live, and my body is the instrument for the me. So these are the two different things. Then I want to live along with this continuous happiness, and for that one, whatever my living is there for the continuous happiness. For that one, for the expression, I need the body, and for that body, once I need that body, for that body, I take the responsibility. For that one, the physical facilities are needed. Then I take the responsibility of that body in a such a way that that body should get nurtured, protected, and then right utilized. So that physical facilities are required for this nurturing, protection, and the right utilization. So that responsibility has been taken by the cell, and for that one the program is there. So the program for the cell for the continuous happiness is continuous, but the program for this production protection is time to time. आणि ते एक सांगितलं less than 1/4. So it is dependent on the person to person. कमी पण असू शकते, जास्त पण असू शकते. So the self is the center of this human existence, but the body is the instrument for the self. Okay, and then in that way, the self is the center. So in that way, मैं करता हूँ, मैं भोगता हूँ, मैं दृष्टा हूँ. ना, दृष्टा मैं हूँ, करता मैं हूँ, भोगता मैं हूँ. भोगने वाला ही मैं हूँ, देखने वाला भी मैं हूँ, करने वाला भी मैं हूँ. So in that way, मग द्रष्टा कोणाचा? Whatever the things is going on, that is for that one I am the drashta. Bhokta means experiencer. The happiness is there, I am expressing that happiness. ते पाहणारा कोण? मीच. That is the experience. आणि seer. पाहणारा मी, करणारा, हे करणारा पण मीच आणि द्रष्टा पण मी. आणि हे जर कळालं की आय एम सियर, है ना, आय एम डुअर, आय एम एक्सपिरियन्सर, मग इथे ऑल डिसिजन्स आर टेकन बाय मी, देन आय एम टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी. तर करणारा मी आहे, न भोगणारा मी आहे, द्रष्टा मी आहे, मग याच्यानंतर डिसिजन घेणारे कोण? मीच. मग जर डिसिजन घेणारा मी आहे तर जिम्मेदारी कोणाची? मग आता याच्यानंतर याच्यामुळे हे झालं हे वाक्य येणार, कारण करणारा मी, भोगणारा मी, द्रष्टा मी, त्यामुळे निर्णय माझे. मग निर्णय माझे तर जिम्मेदारी माझी. मग जिम्मेदारी माझी, ती जिम्मेदारी माझी, द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माइंड इज गेटिंग रिफ्लेक्टेड इन टर्म्स ऑफ द पार्टिसिपेशन. जशी जशी माझी जिम्मेदारी असते तशी तशी ती भागीदारीमध्ये कन्वर्ट होते. तर ते एखाद्या माणसाला ओळखण्यासाठी देन आय कॅन सी देअर पार्टिसिपेशन अँड बेस ऑन दॅट वन मग मी पाहू शकतो की हा किती जिम्मेदार आहे. सो मग संवादमध्ये मग त्या मुलांमध्ये पण आपण पाहू शकतो की किती ती त्याची जी भागीदारी आहे त्या बेसवर मी त्याची जिम्मेदारी पाहू शकतो. अँड बेस ऑन दॅट वन आय कॅन सी द डिसिजन. आणि मी दुसऱ्याला केव्हा पाहू शकतो? जितना जितना मैं स्वयं को पहचान सकता हूँ उतना उतना मैं दूसरों को भी पहचान सकता हूँ. दॅट इज व्हॉट द ब्युटी. जर मला दुसऱ्याला ओळखायचं असेल तर मला पहिले मला ओळखावं लागेल. द मोर अँड मोर आय एम क्लिअर विदिन, दॅट मच आय कॅन क्लिअर अलॉंग विथ द अदर ऑल्सो. दॅट इज व्हॉट द ब्युटी. आणि म्हणून आपण कालपासून म्हणतोय की स्वतः फर्स्ट गो इनसाइड. कारण मी जसा आहे तसाच सर्व आहे. माझे जे एक्सप्रेशन्स आहेत तसेच सर्वांचे आहे. मी जसा आहे तसंच सर्व आहे. तर जसं जसं मी ओळखेल मला तसं जसं मी सर्वांना ओळखू शकतो. जसं जसं मी स्वतःला ओळखतो तसं जसं मी सर्वांनाच ओळखू शकतो. दॅट इज व्हॉट द ब्युटी. मग आता दुसऱ्याला ओळखण्यासाठी सुरुवात कुठनं? मग जेवढा जेवढा मी माझ्यामध्ये क्लिअर होईल, जेवढा जेवढा मी माझ्यामध्ये ओपन होईल, तेवढा तेवढा मी दुसऱ्याला पण समजून घेऊ शकतो. दॅट इज व्हॉट द ब्युटी. मग आता तो बोट आता दुसरीकडे नाही,
जर मला दुसऱ्याला समजून घेण्याचं असेल, देन द जर्नी विल गेट स्टार्टेड फ्रॉम वेअर, स्वतःपासून. तर आता मला कळतंय की मला दुसऱ्याला समजून घ्यायचं आहे, देन द जर्नी विल गेट स्टार्टेड फ्रॉम मी. कारण मला जर दुसरा समजून घेता येत नाही म्हणजे मला मी समजून घेतलेलं नाही. जर जेवढं जेवढं मी मला समजून घेईल तेवढंच, कारण दुसरा पण माझ्यासारखाच आहे, त्याचे पण इंटेन्शन सेम आहे, माझं पण सेम आहे, त्याच्या पण क्रिया सेम आहे, माझ्या पण क्रिया सेम आहे. जर त्याच्या क्रिया समजून घ्यायच्या आहे तर त्याच्यासाठी पहिले मला माझ्या क्रिया समजून घेणं गरजेचं आहे. कारण मी मला समजलं म्हणजे तोही तसाच आहे. मग मला कळेल, मग मला इंटेन्शन, माझे कॉम्पिटन्सी, द मोमेंट आय इंटॅक्ट अलॉंग विथ द इंटेन्शन, मग मला ते कॉम्पिटन्सी पण कळेल. दॅट इज व्हॉट द ब्युटी. ओके, सो आय एम द सियर, I can understand. I am the doer. The decisions has been taken by me, and then I am the experiential. भोगता मैं हूँ. म्हणजे मी हॅपी आहे, कोण सेन्स करते? मीच करतो. मी दुःखी आहे, कोण सेन्स करते? म्हणून त्या अर्थाने भोगता मी. मी द्रष्टा मी आहे, समजणारा कोण आहे? मी आहे. करतो कोण? मी. मग आता हे जे वाक्य आहे की याच्यामुळे मी केलं, इज इट करेक्ट सेंटेन्स? The other is only instructing the but whatever the decision has been taken by. मग इथे बसण्याचं डिसिजन कोणाचं? The instruction has been given by the college but the decision has been taken by. आणि जर डिसिजन तुम्ही घेतलाय तर आता जबाबदारी कोणाची? मग आता इथे हे वाक्य की मी सरांनी सांगितलं म्हणून इथे बसलो. आय थिंक दिस सेंटेन्स हॅज टू verify. Because someone may have instructed but the decision has been given. कारण instruction has been given to 100 and किती? 104 आहेत किती? म्हणजे 78. काल 78 होते, आज 71 असतील. 82. गुड है ना. 82 म्हणजे 82 त्यांनी त्या पद्धतीचं डिसिजन घेतलं. म्हणजे जे नाही आहे त्यांना काही दुसरं महत्वाचं असेल. हर आदमी जिसको जो महत्वपूर्ण लगता है वही करता है. जिसको जो महत्वपूर्ण लगता है वही करता है. आपको अगर ये महत्वपूर्ण लगता है तो आप यहाँ पे है. जिस क्षण आपको लगता है ये महत्वपूर्ण नहीं है, जो महत्वपूर्ण है वो आप करने के जाते हैं. इथून लगेच आपण पळून तुमच्या जागेवर जाणार, तिथून तुमच्या घरात जाणार, तिथून तुम्ही रस्त्यावर जाणार, तिथून लगेच येताना काही झालं असेल तर लगेच तिथे जाणार. हर आदमी जो महत्वपूर्ण आहे वही करता है. मग आता या क्षणाला काय महत्वपूर्ण आहे? मला समजून घेणं हे महत्वपूर्ण आहे की नाही? हां, तुम्ही म्हटलं की बाबा डिसिजन मी स्वतः घेतलं. तुम्ही म्हटलं की बाबा डिसिजन तुम्ही स्वतः घेतलं. आता हे डिसिजन जर त्याच्या स्वभावाने जर त्याने घेतलं असेल तर तो 100% कॉन्सन्ट्रेशन देणार आणि त्याची डिसिजनचे स्वभाव नाही. पण ते डिसिजन जर त्यांनी दबावामुळे घेतलं असेल तर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करणार नाही. दबाव कोणी दिला की तुम्ही घेतला? खूप छान प्रश्न आहे. दबाव दिला की घेतला? प्रभाव दिला की घेतला? नाही, असं पण आहे ना, कोणी घेतच नाही. ठीक आहे. ते म्हणजे हे पण खूप छान आहे की दबाव घेतलं, कारण अदरवाईज बाकीचं घेणार पण नाही. ठीक आहे. ते तोच एक आहे की मग हा जो दबाव आणि प्रभाव आहे हा माझ्या चांगल्यासाठी आहे इथपर्यंत जाणं गरजेचं आहे. हा जो दबाव आहे, प्रभाव आहे, जसं लहान मुला, एकदम लहान मुलगा आहे, लहान मुलाला आपण शिकवतो, त्याच्यासाठी तर दबावच आहे, त्याच्यासाठी तर ते शिक्षणच आहे ना. जसं एक सिंपल उदाहरण घेतो है ना, की आई स्वयंपाक करत असते म्हणून समजा. आता आजची आई कशी, ती आपली चुलीवर नाही करत, आपला गॅस असतो, स्टोव्ह असतो आणि त्या बाजूला त्याला ठेवलेला आहे ना. समजा तव्यावर आता पोळी आहे आणि एकदम तो लहान मुलगा आहे, जस्ट 1.5-2 वर्षाचा आहे, तो बसायला लागला आणि समजा तो तिथे त्या तव्यावर, आता तवा तो चालू आहे गॅस, तव्यावर बोट ठेवा, त्याला माहित नाही ना काय होते, तो बोट ठेवायला जातो. आई काय करते? पहिल्यांदा काय करेल? हात घेऊन तिकडे ठेवेल. दुसऱ्यांदाही त्यांनी तसं केलं तर काय करेल?
बरं अरे असं करू नको म्हणून ते बरं तिसऱ्यांदा केलं तर काय करेल? कानात वाजवेल. बरं कानात वाजवताना तिचा भाव काय होता? केअरिंगचा होता की अपोजिशनचा होता? केअरिंगचा होता. मग तो केअरिंगचा तो भाव त्याच्याकडे पोहोचतो आणि त्याच्यानंतर चौथ्यांदा तो तिकडे जाताना त्याला कळते अरे इकडे केल्यावर आई मारते. मग याला तुम्ही दबाव म्हणाल का? मग त्या समोरच्याच्या शब्दांकडे न जाता त्याच्या भावपर्यंत जाणं हा आहे संवाद. म्हणजे संवादामध्ये की आप क्या कहना चाहते की त्यांच्या फिलिंग पर्यंत जाणे, यांना असं का वाटते त्या फिलिंग पर्यंत जाणं कि ठीक है भाई अगर फीलिंग अगर हम एक्सचेंज कर पाते तो वो है संवाद. तिथपर्यंत जाणं आणि जर तिथपर्यंत जाणं मग तो दबाव राहत नाही, तो प्रभाव राहत नाही. तो दबाव किंवा प्रभाव आपल्याला स्वभावामध्ये नेण्यासाठी सहयोगी होतो. जसं लहान मुलांना आपण म्हणतो ना बैस अभ्यास कर हे कर, आपण कालपासून ते एक्झाम्पल देतोच आहे. मग तो का की त्याचं चांगलं होण्यासाठीच ना. तर मग त्याच्यापर्यंत त्या म्हणजे फक्त क्रिया न जाता आपला भाव पोचण्यासाठी मग आपलं काम पाहिजे की बाबा मला असं वाटते. मग तो संवाद. हॅलो मान केले ना, इकडे मान केले की केन विल कम बॅक. ठीक आहे है ना की सर तो म्हणजे मग मला असं वाटते ना की ही एक चांगली म्हणजे एक्सरसाइज आहे. म्हणजे कोणी पण काही बोललं ना, समजा कोणी पण काही बोललं ना म्हणजे त्याला कोणत्या पद्धतीने घेणे हे आपल्या हातात आहे. म्हणजे त्यांच्या त्या भावभंगिमाकडे न पाहता त्यांचा काय भाव आहे तो भाव पकडण्याचा आपण प्रयत्न करायचा. म्हणजे त्यांचा भावभंगिमा म्हणजे कळालं असेल ना तो कसा बोलतो काय बोलतो, तर त्याच्याकडे न जाता तो भाव पकडणं आणि तो भाव माझ्या चांगल्यासाठीच आहे इथपर्यंत जाणं आणि तसं संवाद करणं. आणि मग पहा तुम्ही की तुम्ही कसे राहा. मग हे तुम्ही मुलांसोबत करू शकतात. म्हणजे एखादा मुलगा मोबाईल खेळत असेल, मग मोबाईल खेळताना तुम्ही काय इरिटेट होता, तो तुम्हाला इरिटेट करतोय की तुम्ही इरिटेट झाला? हा तुमचा प्रॉब्लेम आहे. हा तुमचा प्रॉब्लेम आहे ना. तो मोबाईल खेळेल काही करेल. इरिटेट न होणं हा तुमच्या हातात आहे. मग इरिटेट न होता तुमच्या स्वभावामध्ये राहून तुम्ही विचारू शकता की बाळ खरंच तुला काही अर्जंट काम आहे का, अर्जंट फोन आलाय का, आला असेल तर प्लीज तू बाहेर जाऊन बोलू शकतो की घरी सगळं ठीक आहे का, काही झालं आहे का, याही शब्दात बोलू शकतो ना आपण. ओके ठीक आहे. आप विल कम बॅक विथ दिस ना, विल गो विथ दिस नेक्स्ट. तर मी द्रष्टा, मी भोगता, मी करता. म्हणून आता जसं आहे ना मेरी मिट्टी काय म्हणते मेरी माटी मेरा देश, तसं माझं डिसिजन माझी जबाबदारी है ना. तर माझा निर्णय आणि माझी जबाबदारी. नाउ विल गो विथ द नेक्स्ट. आपण आता वी वेंट थ्रू दिस वन. द ह्युमन बीइंग इज अ कॉम्बिनेशन ऑफ द सेल्फ अँड द बॉडी. नाउ द body is there, the body is there, the body we are there for the and that is the instruments for the self. आणि त्या शरीराच्या माध्यमातून आपण व्यक्त होतो. त्या व्यक्त होण्यासाठी आपल्याकडे ती बॉडी आणि दॅट इज द इन्स्ट्रुमेंट. नाउ विल ट्राय टू एक्सप्लोर व्हॉट एक्झॅक्टली द सेल्फ. आणि इथे सांगितलंय देर इज अ हार्मनी इन दिस एक्झिस्टन्स. देर इज अ हार्मनी विथ द ह्युमन बीइंग. देर इज अ हार्मनी इन द सेल्फ ॲज वेल ॲज देर इज अ हार्मनी इन द बॉडी. आता सेल्फमध्ये हार्मनी कशी आहे ते आपण पाहणार आणि आपण कसे आहोत ते आपण पाहणार. म्हणजे हार्मनी इज देअर तो एक पार्ट आणि म्हणजे व्हॉट आय वॉन्ट टू बी अँड व्हॉट आय एम त्या दोन लेवल आपण पाहू शकतो. नाउ विल ट्राय टू अंडरस्टँड दिस हार्मनी अँड देअर आर टू डिफरंट पार्ट्स. कारण
आपल्याला गजानन भाऊंना पण उत्तर द्यायचं आहे म्हणून तो पार्ट 2 तो लगेच येईल, त्यांचा जेवणाच्या अगोदरच येऊन जाईल. तर ही आपली एक मास्टर स्लाइड तुम्हाला लगेच जाणवण्यासाठी आपण कशासाठी हे ऐकतोय ना, की ना व्हॉट आपलं बेसिक ॲस्पायरेशन काय, हॅपीनेस काय है ना, आपला प्रोग्राम काय आणि प्रोसेस काय, हे नेहमी जाणीव करण्यासाठी ती मास्टर स्लाइड आपली असते. आपला ॲस्पिरेशन ना, आपला त्याच्यासाठी प्रोग्राम जे आहे ते समजणं आणि कसं समजणं, सेल्फ एक्सप्लोरेशन. नाउ वी आर ट्राइंग टू सी द हार्मनी इन द सेल्फ. ओके, सो दिस इज व्हॉट वी हॅव सीन. देर आर द 2 डिफरंट पार्ट्स ना. मग त्या सेल्फच्या ॲक्टिव्हिटी पाहूया आपण. सो दीज आर द ॲक्टिव्हिटीज ऑफ द सेल्फ. ओके, ह्या इथे परत काही ॲक्टिव्हिटी दिल्या आहे हां, आणि तसं 1 2 3 4 5 दिलं आहे आणि खाली इमॅजिनेशन दिलं आहे. त्याला इमॅजिनेशन म्हणजे कल्पनाशीलता ना, आणि त्याच्यावर लिहिलं आहे सहस्वीकृती. तर सहस्वीकृती प्लस त्याच कल्पनाशीलता टोटल मिळून सेल्फ झाला आहे. आणि जो पहिल्या तुम्ही पहिल्या युएटीला जो पाहिला होता तो फक्त खालचा पार्ट पाहिला होता, वरचा पण अजून रिकामा आहे. तर अशा ह्या टोटल 10 ॲक्टिव्हिटीज आहेत. तर देर इज अ डेफिनेटनेस. तर आपल्यामध्ये पण डेफिनेटनेस. सो दीज आर द 10 डिफरंट ॲक्टिव्हिटीज. आणि त्या 10 डिफरंट ॲक्टिव्हिटीजला आपण 2 अजून सब डिव्हाइड केलेला आहे. 1 इज द सहस्वीकृतीच्या आधारावर नॅचरल ॲक्सेप्टन्स अँड 1 इज द कल्पनाशीलता. तर म्हणजे हे आपण आता एक्सप्लोर करूया. पण एक वाक्य मी सांगतोय, हर मानव के पास 2 टूल्स है, 1 कल्पनाशीलता और कर्म स्वतंत्रता ना. तो कल्पना वो कुछ भी सोच सकता है और वो कुछ भी कर सकता है. तर 2 टूल्स आहे आपल्याकडे, कल्पनाशीलता आणि कर्म स्वतंत्रता. आता कुछ भी करना या जो रियलिटी से है वैसे करना, क्या लगता है? 2 टूल्स सर्वांकडे आहे की प्रत्येकाकडे कर्म स्वतंत्रता आहे आणि कल्पना स्वतंत्रता, म्हणजे कल्पनाशीलता आहे आणि कर्म स्वतंत्रता. कल्पनाशीलता म्हणजे काय? इमॅजिनेशन, आप कुछ भी सोच सकते हैं, आणि कर्म आप कुछ भी कर सकते हैं. मग आता कुछ भी कुछ भी सोचना, कुछ भी करना म्हणजे सर म्हणतात तसं है ना. पण जे रियालिटी आहे तसं करणं म्हणजे तो स्वतंत्र. तर आपण पाहूया की हार्मनी काय करायला पाहिजे. सो दीज आर द 2 डिफरंट ॲक्टिव्हिटीज. 1 इज द नॅचरल ॲक्सेप्टन्स, 2nd इज द इमॅजिनेशन. टुगेदर इज द सेल्फ. टुगेदर इज द सेल्फ. अँड आउट ऑफ दॅट वन, इन फर्स्ट पार्ट वी आर ट्राइंग टू एक्सप्लोर द लोअर पार्ट. आपण खालचा पाहूया, नंतर आपण वर जाऊया. ओके, सो तर खालच्या पार्टला आपण म्हटलंय इमॅजिनेशन आणि वरच्या पार्टला म्हटलंय नॅचरल ॲक्सेप्टन्स. देन याच्यामध्ये अगेन we have divided that imagination along with this different activities. So there are the different activities within this imagination. One is the expectations, second is the thought and the desire. मग आशा विचार इच्छा विचार आशा टुगेदर इज द कल्पनाशीलता. आशा विचार इच्छा टुगेदर इज द कल्पनाशीलता. आणि त्याच्यामुळे आपण व्यक्त होतो. थ्रू दॅट वन वी आर एक्सप्रेसिंग टुवर्ड्स द अदर ह्युमन बिंग, त्याला आपण व्यवहार म्हटलेला आहे. इफ वी आर एक्सप्रेसिंग अलॉंग विथ द नॉन ह्युमन बिंग, त्याला आपण वर्क म्हटलेला आहे. सो देर इज अ एक्सप्रेशन ऑफ दिस सेल्फ through the body. We are expressing through the body to the other human being, that is the behavior, and to the other non-human being, that is the work. मग व्यवहार आणि कार्य इथे डिफाईन केलं. व्यवहार मानव मध्ये व्यवहार आणि मानवेतर मध्ये कार्य. मानव मध्ये व्यवहार आणि मानवेतर मध्ये कार्य. सो through this self, through the body, the self is expressing, and that is what the behavior and in the work. Now we will try to see what exactly within this imagination. आपण दिलेलं ना एक्सपेक्टेशन, थॉट आणि डिझायर. आता याला आपण एक्सपांड करूया की व्हॉट एक्झॅक्टली.
आणि हे होते, प्रत्येक वेळेस तुम्हाला होते. आणि आज आपण ते तुम्हाला डिफरन्शिएट करायचा प्रयत्न करूया की ह्या ऍक्टिव्हिटीज तुमच्या नेहमी होतात आहे, आता पण होतातच आहे, पण ह्या कशा होतात आहे आपण जाऊया की पाहूया की खरंच या आहेत कशा होतात आहे. सो देर इज अ कोएक्झिस्टन्स बिटवीन द सेल्फ अँड द बॉडी. ओके, देन वन इज द इमॅजिनेशन. नाउ आर वी एबल टू सी दिस वन? द एक्सपेक्टेशन्स आर ऑलवेज देअर. तर इथे बसून तुमचे काय एक्सपेक्टेशन्स आहेत? जसं तुम्ही पाय हलवतात, का हलवताय? तुम्ही नागन हलवताय. तुम्ही आता मान पण हलवले, का हलवले? सी, just try to see what type of the activities are going within, and just try to see what type of the activities are going within. Now we are trying to see within that imagination, and some of the examples are getting, we are expecting something. जसं आता 1 वाजता तुमचं जेवण होणार आहे ना, जेवणाचा ब्रेक होणार आहे. सगळ्यांनी डबे घेऊन आलाच आहेत. डब्यात काय काय आहे तुमच्या? तुम्हाला जे पाहिजे ते आहे की काही दुसरंच केलेली आहे भाजी? तुम्हाला जे पाहिजे ते आहे की दुसरीच काही दिली आहे? तुम्हाला जे पाहिजे ते आहे असं किती जणांना वाटते? म्हणजे बाकीच्यांना नाही वाटत असं आहे ना. म्हणजे तुमचे एक्सपेक्टेशन, आर यू एबल टू सी? तुम्हाला पाहिजे ते म्हणजे तुमचं एक्सपेक्टेशन काहीतरी आहे, आणि तुमचं जे पाहिजे ते नाही म्हणजे तुमचं दुसरं काहीतरी एक्सपेक्टेशन आहे. आर वी एबल टू सी की व्हॉट टाईप ऑफ द एक्सपेक्टेशन यू आर हॅव्हिंग, अँड दॅट इज ॲक्टिव्हिटी इज गोइंग ऑन. मी जसा प्रश्न केला त्या तुमच्या एक्सपेक्टेशन्स आहेत, आणि आता मी तुम्हाला सांगितल्यावर ते एक्सपेक्टेशन होते. नाव युअर थॉट प्रोसेस इग्नेटेड. अरे असं खरंच आहे का? की नाही असं नसेल. ते बायकोला आवडत होती म्हणून तिने दिली आहे, मला नव्हतं आवडत म्हणून दिलं, किंवा मला आवडते म्हणून केलं पण तिला आवडत असेल की नाही, की माझ्या शरीरासाठी हे चांगलं आहे म्हणून तिने दिलं. मे बी मला आवडत नाही पण माझ्या शरीरासाठी चांगलं आहे म्हणून तिने दिलं. सो शी इज केअरिंग मी. इथपर्यंत माझे विचार जात आहेत. सो शी इज केअरिंग म्हणजे माझ्या फिलिंग पर्यंत पण मी पोहोचलोय की इन व्हॉट फिलिंग शी प्रिपेअर्ड और ही हेल्प मी फॉर दॅट प्रिपरेशन. त्या फिलिंग पर्यंत मी पोहोचलोय की फक्त त्या थॉट प्रोसेस की ठीक आहे यार 8 वाजले ना, आज पण जावं लागते, रविवार होता, चांगलं घरी राहिलो असतो. की खरंच काहीतरी आपण आज चांगलं ऐकतोय, मग त्या फिलिंगला आपण येतोय. आर वी एबल टू सी विदिन? आर वी एबल टू सी? नाऊ वी आर ट्राइंग टू एक्सप्लोर द डिफरंट टाइप्स ऑफ द ऍक्टिव्हिटीज विदिन. आर वी एबल टू सी दिस वन? आता मीच आहे, माझ्याच ऍक्टिव्हिटीज आहे आणि मलाच कळत नाही आहे. मीच आहे ना, आणि माझ्याच ऍक्टिव्हिटीज आहे आणि माझ्याच ऍक्टिव्हिटीज मला कळत नाही. म्हणजे मला मीच कळत नाहीये आणि मी जगाला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. मला जर मी काय करतो ह्या जर माझा कळत नाहीये आणि मी पूर्ण जगाला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, समजून होईल जिथे मलाच कळत नाही की माझ्या काय ऍक्टिव्हिटीज चालू आहे. आर वी एबल टू सी दिस वन? The more and more, if I am able to see what activities are going, more and more is I am able to see the activities of others also. कसं की तो का करतोय ते कळेल, पण आत्ता कळायला पाहिजे की माझ्याच कोणत्या आहे. सो हियर द एक्सपेक्टेशन, सम ऑफ द एक्झाम्पल की आय एक्सपेक्ट टू बी रिस्पेक्टेड, आय थिंक आय एम अ स्पेशल, आय डिझायर टू बी बिलिनियर, आय फील लाईक अ टेकिंग अ रिवेंज. हियर आर द डिफरंट टाइप्स. हे होते की नाही? असं काही काही वेगळं वेगळं होते की नाही? नाऊ दिस डिफरंट टाइप्स ऑफ द ऍक्टिव्हिटीज आर वी एबल टू रेकग्नाइज की दिस इज व्हॉट द एक्सपेक्टेशन, दिस इज व्हॉट द थॉट्स, दिस इज व्हॉट द डिझायर. आर वी एबल टू सी दिस वन? मग आपण याला पण एक्सप्लोर करणार की व्हॉट टाईप ऑफ द एक्सपेक्टेशन.
दिस इज बट सिम्प्लिसिटीसाठी कल्पनाशीलता काय अजून याच्यात घ्यायसाठी समजा मी म्हटलं घर, फक्त शब्द काय वापरला घर. आता तुमच्या कल्पनाशीलतामध्ये काय काय चाललं सांगू शकता? फक्त मी घर म्हटलंय. आता घर, आर वी एबल टू राईट डाऊन की घरावर निबंध लिहा असं जर मी म्हटलं आता, म्हणजे का असं आहे निबंध लिहा म्हणजे ट्राइंग टू एक्सप्लोर ऑल द इंटरनल ऍक्टिव्हिटीज. आता आपण इथे म्हणतोय जस्ट ट्राय टू सी अ डिफरंट टाइप्स ऑफ द ऍक्टिव्हिटीज वेन वन वर्ड इज देअर. समजा मी म्हटलं घर, तर त्या घराचं चित्रण होते आहे का? मी म्हटलं आता चित्रण करा घराचं, म्हणजे चित्रण ही एक क्रिया होते आहे. इमॅजिनेशन दॅट इज वन पार्ट. यू आर एक्सपेक्ट. मग त्या चित्रणचं व्हॉट इज द पर्पज ऑफ दॅट घर. द पर्पज जर क्लिअर झाला तर दॅट आर द फिलिंग्स टुवर्ड द. मग त्या घराबद्दल मी एक्सपांड करत बसलो. घर कसं करायचं, किती मोठं, कसं असावं, मला परवडेल की नाही, दॅट इज व्हॉट द थॉट प्रोसेस. आणि बेस ऑन दॅट वन देन आय एम एक्सपेक्टिंग की ठीक आहे, मी त्या घरासाठी विटा कुठनं आणू आणि माती कुठनं आणू, प्लॉट कुठे घेऊ, कुठे बांधू, आणि मी करणार. आय एम टेकिंग दॅट डिसिजन. दॅट आर द एक्सपेक्टेशन. So am I able to just divide my activities by saying only one word? आणि एवढ्या ऍक्टिव्हिटीज होतात आहे आपल्या आणि करतोय आपण. आणि त्यासाठी आता आपण म्हणतो की टू बी अवेअर विदिन की व्हॉट इज गोइंग ऑन. ह्या माझ्याच ऍक्टिव्हिटीज आहे, आता मला पाहायचं आहे. लेकिन हम इतने बेहोश है कि हमें पता ही नहीं कि हम क्या कर रहे हैं. आणि म्हणून मग सगळा दोष दुसरीकडे, सगळा रोष दुसऱ्यांवर, कारण मीच मला पाहू शकत नाही. आणि थ्रू दॅट वन देन बिहेवियर अँड द वर्क. आता अजून एक सिंपल म्हणजे चित्रण समजा इमॅजिनेशन मध्ये करायचं. इथे ग्राउंड आहे ना तुमच्याकडे, ग्राउंडवर खूप गवत आहे वाटते ना, खूपच गवत आहे. एखाद्या मला वाटते 3-4 झाडं पण असतील ना, मध्ये एकदम मध्ये आहे, बाजूला येत आहे ना त्या लेडीज हॉस्टेलच्या साईडने, तिकडे 4-5 घरं पण आहे वाटते. कशासाठी असतील ते? त्यातलं मला वाटतं एखादं घर पडलेलं पण वाटते ना. पण त्या घराच्या समोर मला वाटतं एक गाय दिसते. गायी येतात का आतमध्ये? पण आज गाय आलेली आहे तिथे. मला वाटतं त्या गायला 5 पाय आहे की 4च पाय आहे. मी जर 5 म्हटलं तर येईल का ते चित्रण? पण गाय म्हटल्यावर आलं का चित्रण? आर वी एबल टू सी काय काय इमॅजिनेशन होते आहे, आणि त्या इमॅजिनेशनला जसं जसं मी बोलतोय आर वी एबल टू गो विथ द थॉट प्रोसेस. जसं मी म्हटलं एखादं घर पडलेलं आहे पण तुम्हाला माहित आहे नाही, मग लगेच तुम्ही अनालिसिस करायला लागले, अरे खरंच काल वादळ होतं, काही पडलं की काय? पण नाही, एवढं तर नसेल, पडलं तर नसेलच. आणि 4-5 नाही, मला वाटते 6 घरं आहेत ते. तर आर वी एबल टू सी म्हणजे एक शब्द, त्यातनं चित्रण, त्या चित्रणाला मी एक्सपांड करतोय, आणि एक्सपांड करत असताना मी त्या एक्सपेक्टेशनला पण जातोय की नाही, देन लेट आय हॅव टू सिलेक्ट. आपण सिलेक्ट पण करतोय, टेस्ट पण करतो की नाही असंच असेल. मी जसं म्हटलं गवत आहे, मला पण माहित आहे तिथे नाही आहे. मग तुम्ही व्हेरीफाय केलं, यार असेल कुठेतरी, एखाद्या साईडला तरी असेल. चित्रण होते की नाही? मी म्हटलं यार, मग आता समजा तिथे एक ग्राउंड आहेच ना तुमचं, जे चित्रण करा है ना. एक ग्राउंड आहे तुमचं, इमॅजिनेशन इग्नेट करा. एक ग्राउंड आहे, आलं इमॅजिनेशन मध्ये. एक गाय आहे, गाय काळी आहे,
काळी गाय असते का? काय गाय, त्या काळ्या गायला काय म्हणतात? कपिला. आणि ते भाग्यवान म्हणतात. का म्हणतात? कारण ती म्हणजे एकदम रेअर आहे असं. पण समजा मी काळी गाय म्हटलं, तुमच्या लक्षात मग म्हशीसारखी दिसते का ती, की गायीसारखीच दिसते? आर वी एबल टू सी दॅट इमॅजिनेशन ॲक्टिव्हिटीज? आर वी एबल टू सी काय काय ॲक्टिव्हिटीज आपण करतोय? आर वी एबल टू सी? The more and more I am able to see these activities, I can see my student also. I can see any person also. जेवढा जेवढा मी माझ्यामध्ये पाहू शकतो तेवढा तेवढा मी आता समोरच्याला पण पाहू शकतो. आता मी समोरच्याला का पाहू शकत नाही? कारण मी मलाच पाहू शकत नाही. मग मी माझ्याच मुलाला ओळखू शकत नाही का? कारण मी मलाच ओळखू शकत नाही. जेवढा जेव्हा आता मी मला ओळखेल तेव्हा मी आता माझ्या मुलाला समजेल, मी माझ्या पतीला समजू शकतो, मी माझ्या पत्नीला समजू शकतो. जर माझ्या पतीला किंवा पत्नीला समजून घ्यायचं असेल तर काम कोणावर करावं लागेल? ठीक आहे. तर आपण आपल्याला परत 1 तास 2 तास याच्यावरच काम करायचं आहे ना. मी सोडणार नाही तुम्हाला जिथपर्यंत तुम्ही तिथे जाणार नाही. आय एम गोइंग थ्रू सम एक्झाम्पल ऑल्सो. काही एक्झाम्पल पण आहे की जिथे तुम्हाला एक्सप्लोर करायचं आहे. पण कळते म्हणजे काहीतरी आहे या पॉइंटला. ठीक आहे, ते कळत नसेल की अरे हीच क्रिया आहे की नाही, पण आता कळत असेल की मल्टिपल क्रिया चालू आहेत. एवढं तरी आलात की बाबा समजा मी जसं म्हटलं घर, तर त्या घराच्या दिशेने चित्रण होते आहे, मी अनालिसिस करतोय, मी कम्पेअर करतोय है ना, मी काहीतरी सिलेक्ट करतोय. जसं गुलाबजामुन आलं चित्रण चौकोनी का गोल की अंडाकृती? चित्रण ना. मग नंतर मग तो आता कसा असेल? काळा पांढरा गुलाबजामुन होता. मग तुम्ही लगेच म्हणाल की काळा नसेल म्हणजे पांढरा म्हणजे मे बी त्याला बनवायच्या अगोदर सरांनी पाहिलं असेल किंवा तो रसगुल्ला असू शकतो. मग हे कुठे गेलं? अनालिसिस केलं. लगेच तुम्ही असं म्हटलं की नाही सर चुकीचं बोलताय. वन्स वी फील रिलेटेड देन वी आर ट्राइंग टू सी की यांना काय म्हणायचं आहे. काय म्हटलं तर आपण डोळ्यासमोर काय साफ काय. एक्सलंट. कारण आपल्याला त्या चित्रणाचं एज्युकेशन पर्यंत दिलेलं आहे. लहानपणी जेव्हा आपल्याला एज्युकेशन दिलेलं आहे तर लहानपणी आपल्याला सांगितलेलं आहे की याला काय म्हटलेलं आहे. आणि म्हणजे मग काय आपल्याला एज्युकेशन म्हणजे काय? शिक्षा म्हणजे तेच आहे ना. तो आपल्या 4थ्या दिवशी जाणारच आहे की एज्युकेशनच्या काय स्टेज आहे. पण मग शिक्षणाची गरज काय आहे? मानवाला शिक्षणाची त्यासाठीच गरज आहे. जसं आपण लहान मुलाचं एक्झाम्पल दिलं आहे की त्याला ती सांगण्याची गरज आहे की बाबा रे इथे हात दिल्यानंतर चटका लागतो आणि मग ते एज्युकेशन. मग आई काय करते? एखाद्या वेळेस त्याला मारल्यानंतर पण त्याला त्याचं बोट घेते आणि तिथपर्यंत नेते. चटका देते का? त्यापर्यंत देते आणि चटका लागोस तर तिथे देते की त्याला कळते की याच्यानंतर चटकाच लागणार आहे. कारण थोडंसं गरम पर्यंत नेते आणि नंतर काढते की मग त्या मुलाला कळते की इथे चटका आहे. मग त्याची गरज आहे. आणि त्यानुसार की मानव हा संस्कारानुषंगित आहे, त्याला शिक्षणाची गरज आहे. आणि जर लहानपणी तुम्हाला सांगितलं असतं की ह्या 5 पायावाल्यालाच गाय म्हणायचं तर आज पण तुम्ही म्हटलं असतं नाही सर गायला 4 आणि 5 पाय असतात. कारण लहानपणापासून तुम्हाला तेच सांगितलं आहे. आणि म्हणून लहानपणी ते अझम्पशन्स दिलेले असतात ना. वी आर कॅरिंग आउट दॅट अझम्पशन्स, प्री कंडिशनिंग्स. म्हणून तर तुम्ही पाहिलाय ना समाजामध्ये काय काय प्री कंडिशनिंगची माणसं आहेत. सांगा. काय म्हटलं तर आपण काय म्हणतो, कारण की समाजाने ते मान्य केलेलं आहे. तुम्ही पण मान्य केलं आहे ना. प्रत्येकाचं मान्य केलेलं आहे. आणि हा रूढी परंपरेनुसार चालत आलेला शब्द आहे. त्यामुळे आपण कायला काय म्हणतो, मला गाठवत म्हणतो, माकडाला माकडच म्हणतो.
कारण हे तुम्हाला सांगण्यात आलं आहे. उद्या जर तुम्हाला माकडाला आता मग म्हणजे समाजाची वस्तू शिक्षा आहे, शिक्षणाची वस्तू समाजासाठी आहे. तर तेच म्हणून गाय म्हटल्यापेक्षा मी एक्स म्हणतो. तर एक्स एक माणूस, ते एक्स त्याला देवासारखी पूजा करतो, पण तो वाय त्या एक्सला काहीतरी दुसरंच म्हणतोय. याला काय म्हणता येईल? तिसरा झेड त्याला तिसरंच काहीतरी म्हणतोय. तर ह्या म्हणजे मला काय म्हणायचं आहे, आपण तिथे जाऊ नये, पण मला काय म्हणायचं आहे की जे आपल्याला लहानपणी जे आपल्याला एज्युकेटेड करण्यात येते आपण तेच म्हणतोय. मला जर उद्या त्या एक्सला वाय म्हटलं तर तो मी वायच म्हणणार आहे. तुम्ही काही पण म्हणा. आणि म्हणून ते शिक्षणाचं महत्व काय की त्या प्री कंडिशनिंगला न जाता रियालिटीला जाणं ते गरजेचं आहे. अदरवाईज तर आपण तर प्री कंडिशनिंग तर हम धो ही रहे. खूप छान पॉइंट तुम्ही पुटअप केलाय की का गरज आहे शिक्षणाची. अदरवाईज यांना मी एक सांगितलं, यांना एक सांगितलं, दोघं भांडत बसत आहे. ते म्हणतील नाही एक्स हाच आहे, हे म्हणतील नाही तो वाय आहे, तो निघाला झेड. पण यांना सांगण्यात तर आलाय एक्स, यांना सांगण्यात आलाय वाय. कोण सांगणार की तो झेड आहे की नाही? आणि ती समाजाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्याला म्हणतात समाज. आणि तीच रिस्पॉन्सिबिलिटी, आणि समाज म्हणजे काय? शिक्षण संस्था. शिक्षण संस्थेची ही जबाबदारी आहे. शिक्षण संस्थेची ही जबाबदारी आहे की ज्या मान्यता आहेत त्या मान्यता जाणणे म्हणजे नोईंगच्या आधारावर असणं, ती आहे शिक्षाची वस्तू आहे, ती आहे शिक्षणाची जबाबदारी. सर, या मान्यतेनुसार आपण ते मान्य करतो, ज्या काही प्री कंडिशनिंग असत्या त्यानुसार आपण ते मान्य करतो. परंतु जर डीप अनालिसिस केलं तर लहान मुलांना जेव्हा आपण गवताचा ग हे शिकवतो, पण गवताचाच ग हे धारण करून ठेवण्याची शक्ती त्याच्यात ऑलरेडी उपलब्ध असते. म्हणजे डीप अनालिसिस मध्ये जर गेलो आपण तर फक्त आपण त्याच्या अधोरेखित करतो, म्हणजे जस्ट त्याला आपण त्याच्यावर अधोरेखित करतो. खूप सुंदर. म्हणजे रियालिटी इज देअर, इट इज देअर. आपण सांगितलं इट इज देअर, आपण म्हणतोच आहे. आणि तिथपर्यंत नेण्यासाठी एज्युकेशन जे आहेच. तर आपल्याला गवताचा हेच त्याला शिकवायचं, म्हणजे भाषा शिकवायची आहे. भाषा का शिकवायची एखाद्याला? भाषा म्हणजे परिभाषा काय? भाषेची परिभाषा काय आहे? जो सत्य भास पाए वही है भाषा. जिससे सत्य भास पाए वही है भाषा. आणि त्यासाठी मग हे वेगळं, म्हणजे एक मराठी असेल, हिंदी असेल, उर्दू असेल आणि तमिळ असेल, ह्या वेगवेगळ्या कला आहेत. पण अल्टिमेटली काय? इट शुड गो टुवर्ड्स द रियालिटी. तर रियालिटीपर्यंत जाण्यासाठीची ही एक कला आहे. आणि त्या वेगवेगळ्या कला आहेत. तर वी शुड गेट रिस्पेक्टेड की ठीक आहे, ही एक प्रकारची कला की नाही? एका पुस्तकात वाचलं होतं की नो या शब्दाचं काही इमॅजिनेशन होत नाही. आपण इमॅजिनेशन बद्दल बोलतोय. समजा नो म्हणजे NO की KNOW? बरोबर बोलला ते. पुस्तकात मी वाचलं होतं की नो या शब्दाचं काही इमॅजिनेशन आपण इमॅजिनेशन होत नाही. समजा आपण म्हटलं की निळा हत्ती पाहू नका, तर डोळ्यासमोर पहिले निळा हत्ती. कारण म्हणजे आपले जे म्हणजे इमॅजिनेशन आहेत ना, म्हणजे आपल्या ज्या प्री कंडिशनिंग्स आहेत त्या नेहमी तशाच आहेत की जे नाही करायला म्हटलं की ते करायचं ना. म्हणजे असं, पण जे करायचं आहे ते आपण आता इथे जातोय की हे आहे, आपण उलट रियालिटीला म्हणतोय की हे रियालिटी पहा. पण सध्या आपल्याला असं वाटलं की नाही करायचं म्हणजे तो करतो. मग निगेटिव्ह वेनी एज्युकेशन आहे की पॉझिटिव्ह वेनी जे रियालिटी बेस्ड एज्युकेशन आहे ते आपल्याला चेक करावं लागेल. तर आपण इथे प्रस्ताव देतोय की रियालिटी बेस्ड एज्युकेशन की जे आहे
त्या धरातलवर मग तुम्ही दुसरा विचार करा. या बेसला आपण जातोय ना की जे नाही. मग किती नाही म्हणणार? समजा हा हॉल आहे हे सिद्ध करण्यासाठी मग आपण 103 नाही, 108 नाही, याचा नंबर काय आहे? 106. 103 नाही, 108 नाही, 203 नाही, 206 नाही. किती नाही म्हणणार? त्यासाठी रियालिटीला जाणं की 106 आहे. मग 106 हा हॉल आहे हे सांगितलं तर मला कळते की बाकीचं नाही आहे. मग किती मी नाही नाही सांगणार? कळतंय का? मग सध्याचं एज्युकेशन आपलं तसं झालंय की हे करू नका, ते करू नका, हे करू नका. अरे काय करा सांगा की. आणि त्यासाठी आपण पहिल्याच वेळात पाहतो की हे प्रपोजल आहे. डोंट गो विथ द यस ऑर नो, म्हणजे त्याच्याशिवाय एक्सप्लोर करा, व्हेरीफाय करा काय आहे ते. And then this is the another part, that is the natural acceptance where there is a reality. इथे रियालिटीज असते. इथे तुमचे जे अझम्पशन्स आहे, ज्या चुकीच्या अझम्पशन्स आहेत ते इकडे नसतात. तुमच्या करेक्ट अझम्पशन्स इथनं येऊ शकतात पण चुकीच्या अझम्पशन इथनं येऊच नाही. तर चुकीच्या अझम्पशन तुमच्या खालीच असतात. दिस इज व्हॉट द रियालिटी. व्हॉट इज द रियालिटी? सो विदिन दिस सेल्फ देर आर द टू डिफरंट एंटिटीज, म्हणजे सब पार्ट म्हणूया. वन इज दिस नॅचरल ॲक्सेप्टन्स अँड सेकंड इज दिस इमॅजिनेशन. इफ दिस योर इमॅजिनेशन इज गाइडेड विथ दिस नेचुरल एक्सेप्टेंस, जो सही है वही आएगा. इफ इट इज नॉट गाइडेड विथ दिस नेचुरल एक्सेप्टेंस तो फिर हम कह नहीं सकते कि वो सही है कि गलत है. वो सही भी हो सकता है, गलत भी हो सकता है. हम ऐसे नहीं कह रहे कि आपके जो अजम्पशंस है वो हर वक्त गलत होगा, ये नहीं कह रहे. और गलत भी हो सकता है, सही भी हो सकता है. लेकिन इफ इट इज गाइडेड विथ अ नेचुरल फिर वो सही ही होगा, ऐसे हम कह रहे हैं. सो दीज आर द टू पार्ट्स. वन इज द नेचुरल एक्सेप्टेंस एंड वन इज द इमेजिनेशन. एंड व्हाट विद दिस नेचुरल एक्सेप्टेंस, वहाँ की जो एक्टिविटीज है वहाँ पे क्या आता है? सिर्फ यही आएगा. हर मानव मीन्स एवरीवन वुड बी इन हैप्पीनेस, टू बी हैप्पी, टू बी प्रॉस्परस, टू बी हेल्दी, टू बी इन relations. So the reality to be related and the participation with this relation, this is only the part of this natural acceptance. What is the reality? The reality is the whole, every entity in this existence is in coexistence. This whole existence is in coexistence. That is what the reality. And when I say the coexistence means there is a complementariness is in existence. That complementariness is there is in terms of the harmony. There is a complementariness is there in this existence. That is what the harmony is, this existence. That is what the reality. Based on that one, there is the organization. व्यवस्था है ही. जब व्यवस्था है ही तो संबंध है ही. संबंध है तो संबंध में भागीदारी है ही. तर संबंध, व्यवस्था और सहअस्तित्व ये है ही. एंड दैट इज व्हाट द नेचुरल एक्सेप्टेंस. वो है ही. एंड बेस्ड ऑन दैट वन माय इमॅजिनेशन इज देअर. एंड दीज आर व्हाट द टू टूल्स. मग जसं सरांना प्रश्न पडला की मी एक आणि दुसरा एक गाईड करतोय है ना, तर ते आहेच. तर जो माझ्या आता माझ्यामधलेच दोन सब पार्ट म्हणतोय. तर इमॅजिनेशन, ते इमॅजिनेशन गायडेड फ्रॉम. इफ इट इज गायडेड, मग आता मला माहित आहे इट इज गायडेड. मग आता मला जाणवतं अरे मीच मला गाईड करतोय, तर मीच माझा द्रष्टा आहे. तर पहिल्या दिवसापासून मी म्हणतोय की आप अपने में देखिए. म्हणजे काय? मी मलाच पाहतोय. तुम्ही तुम्हाला पाहताय की नाही? तुम्ही तुमचे विचार पाहताय की नाही? मग मी जेव्हा म्हणतोय की तुम्ही तुम्हाला पहा, तुम्ही तुमचे विचार पहा, म्हणजे विचार तुम्हीच आहात, पाहणारा पण तुम्हीच आहात. तर मी मला पाहतोय. सो दीज आर द टू डिफरंट एंटिटीज. मैं ही द्रष्टा हूं, मैं ही देख रहा हूं. तर मीच माझ्या इमॅजिनेशनला आता पाहतोय. तर एका लेवलवरून मीच मला आता दुसऱ्या लेवलला पाहतोय. त्या ज्या 5 लेवल म्हटलेलं आहे ना, तर मीच मला आता पाहतोय. अँड दिस इज व्हॉट द ब्युटी. दिस इज व्हॉट वी आर. आणि मलाच मी माहीत नाही.
आणि एज्युकेशनमध्ये पूर्ण सांगितलेलं आहे सोडून मी कोण आहे. आणि मला जर माहित नाही मी कोण आहे आणि मी कसं समजून घेणार, मला जर माहित नाही मी कसं आहे आणि मी सगळं जग समजून घेण्याचा प्रयत्न करतो. सिंपल ना, तुम्ही मेकॅनिकलचे आहेत, इलेक्ट्रिकलचे आहेत, सिस्टीम तुम्हाला माहित आहे ना, सगळ्यांना सिस्टीम माहित आहे ना. किती जणांना हे सिस्टीम हा शब्द माहित आहे? सगळ्यांना. सिस्टीम इनपुट दिलं आउटपुट मिळते. या सिस्टीमला इनपुट कोणतं दिलं म्हणजे कोणतं आउटपुट मिळेल? जसं इनपुट देणार तसं आउटपुट मिळणार. ओके, तर जसं इनपुट देणार तसं आउटपुट मिळणार. मग सिस्टीम जर मला माहीतच नाही मी कोणतं इनपुट देणार? मग तिथे मला आउटपुट माहीत पाहिजे. मला आउटपुट काय आहे? कंटिन्युअस हॅपीनेस अँड द प्रॉस्पेरिटी. मग कोणत्या प्रकारचं इनपुट मी त्या सिस्टीमला देऊ म्हणजे आय विल गो विथ दिस कंटिन्युअस हॅपीनेस अँड द प्रॉस्पेरिटी? आय डझंट नो व्हॉट एक्झॅक्टली दॅट सिस्टीम. आता ह्या सिस्टीमला सोडून इथे करा की हा ह्युमन बिईंग कोणतं इनपुट देणार म्हणजे मला ते कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी. मला ते माहीतच नाही की सिस्टीम काय आहे. कळते इथे. अँड नाऊ हिअर वी आर प्रपोजिंग ती जी सिस्टीम आहे ते ह्युमन बिईंग दॅट इज इन हार्मनी. ती हार्मनी आहेच. हाऊ इट इज? तो नॅचरल ॲक्सेप्टन्स. व्हॉट इज दॅट? की संबंध आहेच, व्यवस्था आहेच आणि ते सहअस्तित्व आहेच, ती रियालिटी आहेच ना. टू बी हॅपी प्रॉस्पर ती रियालिटी आहेच. फक्त त्या रियालिटी बेसवर जर माझं इमॅजिनेशन असेल तर मी आय एम इन हार्मनी. त्या रियालिटीवर जर माझं इमॅजिनेशन असेल देन आय विल बी इन हार्मनी. तर त्या रियालिटीवर जर माझं नसेल इमॅजिनेशन देन आय हॅव टू व्हेरीफाय. मग आता मी म्हणतो घर. आता मी म्हणतोय घर. मग घराचं चित्रण होते. नाऊ जस्ट ट्राय टू गेट द इनपुट फ्रॉम युअर नॅचरल ॲक्सेप्टन्स. तुमच्याकडे आहेच ना तो. मग घर कशासाठी? मी प्रश्न विचारतो, घर कशासाठी? घर का? व्हॉट इज द पर्पज? मग आता तुम्ही यू आर रेफरिंग युअर नॅचरल ॲक्सेप्टन्स. मी जर म्हटलं घर कशासाठी, कशासाठी की घर शेल्टरिंग है ना, माझ्या परिवारासाठी घर, माझ्या परिवाराच्या प्रोटेक्शनसाठी घर. आणि मग आता मी घरासाठी खाली येणार की कोणतं घर, किती घर, माझ्याकडे किती पैसे आहे, त्या पैशासाठी आता मी काय करणार ते खाली आता इमॅजिनेशन. मग आता तो विचार गेला की बाजूच्याचं घर किती, त्याचं घर किती मोठं नाही. आता कारण माझ्याकडे विचार आला, आता माझ्याकडे आहे की माझ्या परिवाराच्या प्रोटेक्शनसाठी मला घर पाहिजे. आता माझ्या घरात 6 लोक आहेत तर 3 रूम इज ओके. 2 रूम मध्ये आम्ही म्हणजे एका रूम मध्ये आम्ही राहू, एक रूम म्हणजे जे पाहुणे येतील त्यासाठी आणि एक रूम आहे आपल्या स्वयंपाकासाठी. जर माझ्याकडे थोडे जास्त पैसे असतील तर मी अजून म्हणेल की 4 रूम, त्याच्यात 2 जण आम्ही राहू, एक रूम पाहुण्यांसाठी, एक रूम स्वयंपाकासाठी. मग आता इथे क्लिअर, माझा आता इथे उद्देश क्लिअर झाला, पर्पज क्लिअर झाला. हाऊ दॅट पर्पज इज गेटिंग क्लिअर? Whenever I touches to that natural acceptance, my purpose is getting clear. And now I am exploring that imagination की कसं करायचं. मग काय एक्सप्लोर करणार? नाऊ आय एम एक्सप्लोरिंग देअर. तो डायलॉग इथे आलेला आहे. नाऊ आय एम एक्सप्लोरिंग. तर हे आपण गेलंय. इफ आय एम नॉट म्हणजे इफ आय एम एक्सप्लोरिंग अलॉंग विथ दिस नॅचरल ॲक्सेप्टन्स, द फिलिंग ऑफ रिलेशनशिप इज ऑलवेज देअर. बट इमॅजिनेशनमध्ये जर फिलिंग रिलेशनच्या असेल देन आय फील हॅपी. इफ दॅट इज इन अपोजिशन देन आय विल फील इन अपोजिशन. ओके, तो डायलॉग आहे का ना? इफ द डायलॉग इज देअर देन आय विल ऑलवेज फील इन रिलेटेड. जसं स्टुडंटशी, डू यू वी फील रिलेटेड ॲट एव्हरी इन्स्टंट? शिक्षक आहोत ना आपण, शिक्षक आहोत ना की नाही? जर शिक्षक आहेत तर डू वी फील रिलेटेड टू द स्टुडंट ॲट ईच अँड एव्हरी मोमेंट?
The moment we feel related will be there along with the student. The moment we are in opposition with the student, the contradiction, the conflict will be there. The problem will be there along with you as well as the student. आणि मग ते प्रॉब्लेम वाढत जातात. The moment we feel related along with the student, we are there for the student. आपण त्याला समजू काय आहे, काय प्रॉब्लेम्स आहे, माझ्याकडनं आहेत की तुझ्याकडनं आहे. माझे असतील तर आय एम रेडी टू सॉल्व, तुझ्याकडनं असेल दिस इज व्हॉट द वे टू सॉल्व इट. माझे प्रॉब्लेम मी सॉल्व करू शकतो, तुमच्या प्रॉब्लेमसाठी मी सहयोगी होऊ शकतो. आता पण मी माझं इमॅजिनेशन पाहू शकतो, तुमच्या इमॅजिनेशन्सला एक्सप्लोर करण्यासाठी तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतील. आय विल बी ओनली देअर फॉर द हेल्प. तुमच्या इमॅजिनेशन मधल्या मल्टिपल ऍक्टिव्हिटी एक्सप्लोर करण्यासाठी एफर्ट्स कोणाला घ्यावे लागतील? आय विल बी ओनली हेल्पिंग यू बाय विथ द मल्टिपल एक्झाम्पल्स, विथ द मल्टिपल वे. वा असं पाहून असं पाहून असं पाहून हो जागा हो या आहेत ऍक्टिव्हिटी. नाहीतर जे चालू आहे ते तर जसं आहे तसं तर होणारच आहे. पण इथे आता आपण म्हणतोय की अरे असा मी आहे आणि एवढा सुंदर मी आहे. किती सुंदर आहे की ऑलवेज आय एम हॅव्हिंग दॅट ऍक्टिव्हिटीज, नॅचरल ॲक्सेप्टन्स ऑलवेज विथ दॅट ऍक्टिव्हिटीज. सो इफ आय एम हॅव्हिंग दॅट डायलॉग अलॉंग विथ द इमॅजिनेशन, आय विल बी देअर अलॉंग विथ द अदर. त्या नॅचरल ॲक्सेप्टन्सला आपण म्हटलेलं इंटेन्शन आणि त्याला खाली म्हटलेलं आहे द कॉम्पिटन्सी. सो इफ आय एम देअर अलॉंग विथ दिस की यस दिस इज व्हॉट द की एव्हरीवन वॉन्ट्स टू बी हॅपी, आय एम ऑलवेज वॉन्ट्स टू बी हॅपी. नाही आहे तर ठीक आहे ना, का नाही आहे, आय विल बी देअर. नाऊ आय एम नॉट हॅव्हिंग दॅट क्वेश्चन. मग आता आपल्याला का क्वेश्चन आहे, हा असाच आहे, आता येणार का तो, हा असा का आहे. नाऊ वी आर ट्राईंग टू एक्सप्लोर. कारण नाऊ आय एम ट्राईंग टू सी विदिन मी, नाऊ आय एम ट्राईंग टू सी विदिन मी की यस आय वॉन्ट टू बी हॅपी, आय वॉन्ट टू बी कंटिन्युअस हॅपी. मी कधी कधी होत नाही कारण दीज आर माय प्री कंडिशनिंग. असं समोरच्याचं पण होऊ शकते, असं मुलांचं पण होऊ शकते, असं परिवारामध्ये मुलाचं पण होऊ शकते, दुसऱ्यांचं पण होऊ शकते. मग मी जर माझी जर कॉम्पिटन्सी मला कळाली तर मला दुसऱ्यांच्या पण कॉम्पिटन्सी कळू शकतात. द मोर अँड मोर आय एम एबल टू सी मी, द मोर अँड मोर आय कॅन सी अदर्स ऑल्सो. दॅट इज व्हॉट द ब्युटी. Now we'll try to see what exactly within this imagination. Okay. So we are getting the input. We are getting, so these are what the activities within this imagination. आतापर्यंत जो शब्द वापरत होतो ना आणि मी म्हटलं की मल्टिपल ऍक्टिव्हिटी, आता ह्या 5 ऍक्टिव्हिटी आहे. चित्रण हा शब्द मी वापरला, विचार हा शब्द वापरला है ना, सिलेक्शन हा वापरला. जेव्हा आपण एक्झाम्पल घेतले ना त्यामध्ये आपण म्हटलं ना की ट्राय टू सी दिस वन है ना, द इमॅजिंग, द कम्पेरिंग, अनालायझिंग, द सिलेक्टिंग अँड द टेस्टिंग. परत आता घेऊया घर. चित्रण होते आहे, नाव कंपॅरिझन होते आहे. घर कोणासाठी, माझ्या परिवारासाठी की भाड्याने द्यायला, की माझ्याकडे ऑलरेडी आहे त्याच्यातनं काही पैसा मिळाला पाहिजे, की बाजूच्या घरापेक्षा मोठं व्हायला पाहिजे, कंपॅरिझन लाइकिंगसाठी, किंवा माझ्या शरीरासाठी कंपॅरिझन होते की नाही. आणि एकदा कंपॅरिझन झाल्यानंतर मग ॲनालिसिस पण करतात, कुठे बांधायचं, प्लॉट कुठे घ्यायचं, किती मोठं करायचं, किती पैसे आहे, एवढे पैसे आहे तर मग कुठनं घेणार सामान. मी एकदा ते पूर्ण ॲनालिसिस पार्ट झाल्यानंतर मग मी खाली करणार की एकदा मला कळालं की माझ्याकडे बा 10 लाख आहे, एवढेच पैसे आहेत, मग मी करणार. मग माझं डिसाईड झालं ना आता की एवढंच आहे, मग आता मी टेस्ट केलं की बा माझ्याकडे एवढंच आहे, मग सिलेक्ट करणार की जागा कुठे घ्यायची. मलकापूरला बा हा एरिया आहे, म्हणजे नांदुरा रोड आहे, बुलढाणा रोड आहे ना, ते मल्टिपल आहे, मग आता मी कुठे घेणार. आता बुलढाणा रोडवर गेलं तर तिकडेच आता वाढत चाललं, पण नाही तिकडे रेट जास्त आहे. नांदुरा रोडवर जायचं नाही, तिकडे सिक्युरिटी नाही आजकाल.
मग बरं आहे ते. मग माझं गाव त्या साईडनी आहे किंवा मी हैदराबाद रोडवर येऊ किंवा माझं गाव इकडेच आहे, म्हणजे मला शेत पाहता येईल. मग मी तसं सिलेक्ट करेल अँड देन आय विल टेक द डिसिजन. होतात एवढ्या ऍक्टिव्हिटीज, लक्ष जाते. आता एक मुलगा आला, मुलाची कंप्लेंट घेऊन आला, काय चित्रण झालं, काय कंपॅरिझन झालं, काय अनालिसिस झालं, नंतर कसा तुम्ही त्या मुलासोबत वागलात. आर वी एबल टू सी दिस फॅक्ट? आर वी एबल टू सी अ डिफरंट ॲक्टिव्हिटीज विदिन? So these are the different activities. Now again we are trying to explore, in what way we are getting the input. So in what way we are getting the input into this one. So there are the three different ways by which we are getting the input. One is the preconditioning. One is the preconditioning. जैसा पैसा ही सब कुछ है, आलं हे प्रीकंडिशनिंग. मग तुमचं इमॅजिनेशन सुरू झालं. पैसा ही सब कुछ है, मग तुम्हाला कोणी माणूस दिसला तर माणूस दिसेल का तुम्हाला? इस आदमी से कितना पैसा निकाल सकता हूं. कारण माझ्या मनात काय आहे? पैसा ही सब कुछ है ना. जिसकी लाठी उसकी भैंस, हे जर प्रीकंडिशनिंग असेल तर काय होणार? इंद्रियों से ही सुख पाना है, हे जर प्रीकंडिशनिंग असेल तर काय होईल? मग मला सगळं ते शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध त्याच्याकडेच दिसेल. So see what type of the preconditioning we are having. The moment that preconditionings are having, सगळं imagination is going towards this one. And that preconditionings are not getting evaluated in terms of the natural acceptance. The second is in terms of the sensation. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, त्याच्याने आपल्याला समजा एखादं गाणं आवडते म्हणजे काय? गाण्याचा पर्पज काय आहे? व्हॉट इज द पर्पज ऑफ द सॉन्ग? तुम्हाला आवडते म्हणून? That is what we are driven by the something else sensation. It is a enslavement. What is the purpose of the song? तो शब्द जो मी घेतला नाही ना, एंटरटेनमेंट. एंटरटेनमेंट म्हणजे काय आहे? एंटरटेनमेंट म्हणजे काय? मानसिक गरीबी को इंटरटेनमेंट कहते हैं. किसी और से सुख पाना, दैट इज व्हाट द इंटरटेनमेंट. वो टीवी में कुछ दिखता है, उससे मैं कुछ पाने का, तो दैट इज द मानसिक गरीबी ना. किसी और से कुछ पाना ना, एंड जस्ट ड्रिवन फ्रॉम समथिंग एल्स, एंड दैट टू whom we are calling as the entertainment. So this is what the preconditioning and the sensation we are driven from. And the third one is we are driven from the natural acceptance. So these are the three different places where we are driven. One is through the sensation, one is the preconditioning, and one is from the natural acceptance. So if we are driven from this preconditioning, then it is the enslavement. है ना. मान्यताओं से हम ड्राइव हो रहे. काय मान्यता? मी जसं सांगितलं, आता पैसा ही सब कुछ आहे, चाललो आपण त्याच्या मागे, पूर्ण आयुष्य त्याच्यात वाया घालवतो, हातात काहीच येत नाही. सो द मल्टिपल, देन वी हॅव टू व्हेरीफाय. तसंच सेन्सेशन, जसं गाण्याचं, व्हॉट इज द पर्पज ऑफ द सॉन्ग? व्हॉट इज द पर्पज ऑफ द सॉन्ग? दॅट इज द इन्स्लेवमेंट. टू फील गुड म्हणजे गुड कोण सेल्फ होणार, आणि गाणं काय शब्द आहे ते आहे सेन्सेशन.
ते आहे बॉडीसाठी. तर गाण्याचा पर्पज आहे एका शब्दाला न वेगवेगळ्या अर्थाने मल्टिपल तऱ्हेनी त्याचा समज सांगण्यासाठी आणि व्यक्त केलेला एका प्रकारचं ती कला. दॅट इज व्हॉट द सॉन्ग. की एक समजा आई, तर आईला व्यक्त होण्यासाठी, आईला समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे शब्द मांडलेले, वेगवेगळ्या तऱ्हेने सांगितलेली ती एक कला आहे की त्यातनं मला आई हे समजेल, ते आहे सॉन्ग. ना की त्यातनं मी उड्या मारायला लागेल. तर त्यातनं काहीतरी समजेला मला उपयोगी होईल ते आहेत. तर तसंच समजा आरती आहे किंवा भजन आहे, त्याला पण काय आवश्यक असलेला भाव आहे. भजन परत आपण काय झालेलं आहे, परत शब्द, अर्थ आणि वास्तविकता. भजन हा शब्द आहे, त्याचा अर्थ काय आहे? तिथपर्यंत जावं लागेल. नाही नाही, भजन म्हणजे काहीतरी आहे, त्याला अर्थ आहे. काय अर्थ असू शकतो भजनचा? रिपिटेशन करणे शब्द ना. हा, वारंवार का करतोय आपण ना? तर त्यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागेल श्रद्धा काय आहे ना. त्यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागेल गौरव काय आहे. त्यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागेल कृतज्ञता काय आहे. त्यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागेल प्रेम काय आहे. जर या गोष्टी समजल्या तर आपल्याला भजन काय आहे समजू शकतात. तर असे शब्द, असे वारंवार येणारे शब्द की जे मला आहे ना त्या रियालिटी पर्यंत नेतात. काय रियालिटी? की जे एक्झिस्टन्सी रियालिटी आहे तिथपर्यंत मला नेतात. आणि अशा जे नेतात आणि असे लोक तिथपर्यंत गेलेले आहेत, त्या लोकांप्रती माझा भाव व्यक्त करण्यासाठी जर मी काही केलं तर ते आहे भजन. ना की मी भजन करेल आणि म्हणजे मी एक प्रकारचं भजन करेल पण मी दुसऱ्या लोकांना मारेल. मग हा एक क्वेश्चन आहे. मग मला इथे तर सर्व मी 700 करोड लोक, आता 800 पण असू शकतात, हा, हे एका पातळीवर दिसणं, हे एका पातळीवर दिसणं, तर त्या भजनात असेल तर मी म्हणेल ते भजन. तर ती कृतज्ञता, ते प्रेम व्यक्त होणं, तर ते जे प्रेममय होणं आणि ते आहेच. आपण उद्या पाहूया की हे जे पूर्ण अस्तित्व प्रेममय आहेच, तिथपर्यंत नेणं, तिथपर्यंत जर शब्द असतील, तिथपर्यंत जर वारंवार जात असू, कसं की अपना परायापन से अगर मुक्ति मिला दे, अपना परायापन से अगर मुक्ति मिला दे कि जहां पे हर इंसान एक है, वो है भजन. आता तर एक्स करायला गेलो की वायला तर मी मारायला धावतो. वाय करायला गेलो तर मी झेडचे तर तंगड्यास तोडतो. ओपन ठेवूया ना, ओपन ठेवूया. सो द सेन्सेशन, प्री कंडिशनिंग है ना, अँड देन द थर्ड इज द सेल्फ व्हेरिफिकेशन, सहस्वीकृती. आणि तिथे त्या आहेतच, त्या क्रिया आहेत, त्यांना जर आपण रेफर केलं देन बेस्ड ऑन दॅट वन देन वी कॅन हॅव, आणि त्यांना जर रेफर केलं देन वी कॅन बी सेल्फ ऑर्गनाइज, स्वतंत्र होणार. हा, मी ते सांगितलं ना की काही म्हणजे कोणत्या, जसं मी सांगितलं की शब्द म्हणजे भाषा. जर मी सांगितलं आता सहसा आपण हे बोलतोय
हे जर आपण रियालिटी बेस्ड झालाय तर सेन्सेशन इज गुड. म्हणजे जर त्याच्यातनं म्हणजे आपण शिक्षण देतोय ना, शिक्षण देताना आपण भाषा यूज करणारच आहे. मग भाषा कशी असावी, जो सत्य भास पाए वो भाषा, की दुसरी भाषा कशी असावी की त्यातनं म्हणजे रियालिटी दिसेल तसं. अदरवाईज आता कशी आहे भाषा की जो आवेश निर्माण करेल, इज इट, की जो बेहोशी निर्माण करेल, इज इट. सर ऐसे जो भजन के लिए आपने बताया, तो ऐसे नॉर्मल सॉन्ग में भी तो होता है कि जैसा सॉन्ग बजता उसी के कार्टून सभी लोग फेमस हो जाते हैं या डांस करना जो मजबूर होता है, तो उसमें डिफरेंस कहाँ पर कि एक में मिलना. मान लीजिए 100 लोग हैं तो वही तो नहीं. नहीं. हाँ बताइए. तो जैसे कोई गाना चलता है उसी के कार्टून सब लोग चाहे डांस हो या अपना एक्टिविटी, सही बात. और आप लोग भजन के लिए तो उसमें डिफरेंस कहाँ मिल पाया. तो यही तो हम कह रहे हैं ना कि डिफरेंस क्या है कि जो गीत है ना, गीत और जो भजन है, तो भजन में इसलिए मैंने शब्द यूज किया था कि श्रद्धा, गौरव, कृतज्ञता, ये हमें पता हो. उस लेवल पे फिर हम भजन को देख सकते हैं कि, और गीत में ऐसा कुछ नहीं है. तो गीत में क्या मैसेज जा रहा है वही भी. इसलिए मैंने एक एग्जांपल लिया था कि आई मीन्स माँ पर अगर एक गीत है तो माँ अगर मुझे समझ में आती है तो वो गीत की सार्थकता है. तो किसी गीत या भजन की सार्थकता क्या है, वो चीज मुझे समझ में आए. तो अगर माँ मुझे समझ में आए तो गीत की सार्थकता है. तो भजन यानी कि जो रियलिटी है वो अगर मुझे समझ में आए तो वो है सार्थकता भजन की. और क्या रियलिटी है भजन का, और क्या द होल एग्जिस्टेंस इज इन को एग्जिस्टेंस, वो अगर समझ में आ जाए तो वही है भजन. सार्थकता में जो समझ में आ जाए, तो हमको नहीं समझ में आता तभी मैं किसी दूसरे मतलब तमिलनाडु का या जैसे पंजाबी गाने को उस पर मैं डांस कर लेता हूँ. वही तो इंस्लेवमेंट है ना. वो देखिए ना कितना मैं बेहोश हूँ, इतना मैं बेहोश हूँ कि मुझे वो अर्थ भी पता नहीं चला. सिर्फ वो वेव्स आ रहे हैं, और वो वेव्स भी क्या आ रहे हैं, उस वेव्स के कारण मैं अभी डांस करने लगा हूँ. अभी तो मैं शब्द भी नहीं है और शब्द के पीछे आ गया, सिर्फ वो वेव्स पे अभी मैं डांस कर रहा हूँ कि कितना मैं अभी मिस प्रभावित या आवेशित हो गया है ना. उतना मैं अभी इंस्लेव परतंत्र हूँ. अभी मैं तो परतंत्र हो रहा हूँ. स्वतंत्र क्या है, मैं स्वयं तंत्रित होना, स्वयं व्यवस्था में होना. तो स्वयं व्यवस्था में होना वही है स्वतंत्र. सर पण काही सॉन्ग असे असतात की ते मिनिंगलेसच असतात ना, त्यांना म्हणजे मिनिंगच नसतं. एखादा सांगा अर्थ, म्हणजे एखादा शब्द सांगा. डीजे वगैरे सॉन्ग